माझ्या प्रीतीच्या फुला का सोडून गेली मला कळलं नाही तुला गाण्याचं किती प्रेम होतं तुझ्या मामा अरे इतका निर्दय कसा काय झाला तू या अश्रूंची किंमत हे परमेश्वरा अरे हाताला मेहंदी काढून बसलो तुम्ही अरे ह्या मेहंदीचा कलर सुद्धा फिका पडला अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का मामा ने ही लूट लिया घर भाचे का अरे रडू नको तर काय करू वाचकी का गौरी गणेश अरे लग्न ठरलं काय तुझं अरे माझं ना गणेश नाव फक्त माझं आहे तिथं देह दुसऱ्याचा आहे मामा मला म्हणलं होता पोरगी दे तू आणि आता दुसऱ्याच गणेशला कोणाला तरी पोरगी दिली तू म्हणलं ना माझं मामा ठरलं लग्न मामाची म्हणजे देणारी पोरगी अरे नुसती आश्वासनं दिली मामानी 20 वर्ष नुसतं मी आश्वासनावर राहिलो प्रीतम 20 वर्ष म्हणजे काय लहानपणापासून पुढच्या मागे लागला होता काय लहानपणापासून दुसरी मुलगीच मी किती जागा मला आलत्या आतापर्यंत तहसीलदारच्या जागा आल्या ग्रामसेवकच्या जागा आल्या तरी मी नाही म्हणलं शेवटला तुम्हाला कलेक्टरची जागा आली होती अक्षरशः कलेक्टर माझ्या मागे लागली होती काय पण करा माझ्याबरोबर लग्न करा पण तिला म्हणलं नाही कारण मी माझ्या मामाला वचन दिलंय आणि अक्षर तुला सांगतो मामाने मला फसवलं म्हणजे मामा म्हणला होता पोरगी गाणाला द्या हा मग मामाने शब्द पाळला गाणा पोरगी गाणालाच दिली हसूय मूर्खा अरे तो फक्त नाव माझं आहे देह दुसऱ्याचा आहे अरे तो गाणं दुसरा या पण मामाने शब्द पाळला ना आता ती तुला दिली नाही गोष्ट वेगळी अरे असला मामा नसलेला चांगला रे मामा का कंस मामा या तुझा मामाला का गाणा तुला लक्ष ठेवा येत नाही पोरीवर किती लक्ष ठेवायचं 20 वर्षाच्या मुलीची वाट बघत तू एखादा रोपाला पाणी घातल्यागत पाणी घालत होतो सांग आजपर्यंत मी श्रीमंत का नाही झालो का अरे दर आठवड्याला मामाची पोरगी मी मटण खायला घरी बोलवतो आणि विचार कर 700 रुपये किलो मटण झाले 20 वर्षाचं तू पैसे काढ नको रोडला का गाणा अरे आता रडू नको तर काय करू आरामच ये बघ वाच गाण्याच्या मामाच्या मुलीचं लग्न ठरलंय गाण्याचा मामा म्हणला होता गाण्याला मुलगी देतो म्हणून पत्रिका आज आणून दिली हातात डायरेक्ट लग्न आहे दुपारी काय लागता ना काय तुझी दाय ना तुला द्यायला कोण महिना अरे महिना अरे माझ्यासारखा रागू असताना सुद्धा कुणी मला महिना द्याय ना माझं नशीब नाही खोटे अरे मामा मामा म्हणू नका त्या मामामुळे सगळा कांड झालाय काय झालंय त्या डोक्यावरली केस माझी कशामुळे गेली कशामुळे? मामा माझा मला म्हणला अमोल तुला पोरगी दे तुम्ही मग? ही करतो ती करतो मामाला असंच केलं म्या गोंधळला तुमच्या मामाने माझ्या मामाने पोरगीचा हात दुसऱ्याच्या हातात दिला त्या टेन्शन माझी सगळी केस गेली काय बोलतोय मग काय तुझी केस या टेन्शन मुळे गेली मग प्रीतम तो आम्हाला खरं बोलतोय बरं का पहिली ह्याची केस वीरप्पनगत होती वीरप्पन काय केस वीरप्पनच्या मिशा होत्या मिशा होत्या का मग काय मग असल्या मिशा होत्या. हा ह्याची केस ना केजीएफ वाली होती ते केजीएफचा हिरो आहे का नाही त्यांनी अमोलचीच कॉपी केली आहे बरं मग हो केली का नाही अमोल हो एवढीच केस होती माझी अरे पण का ना मी काय केली जाऊ दे पण तू मामाला आठवड्याला बोलवत होता घरी असू दे की मी बी आता मामाच्या पुरीच्या लग्नाला जातोय तेव्हा अरे कळू दे त्याला काय चीज आहे तुम्ही दोघं शांत बसा तुला कळत काय गाणं लग्नाला जातोय म्हणजे तुला लग्नाला नाही जाणार होय. काय जाऊ म्हणजे पोरगी दिली दुसऱ्याला आणि मी त्याच्या आनंदात सामील होऊय मी काय म्हणतो ऐक हा. तू घरी जा नवीन कपडे घालून ये गाणं आता आपण तुझ्या घरी जाऊ मी बी घरी नवीन कपडे घालून जाऊ आपण लग्नाला जायचं अरे का ना बरोबर बोलती बाई आपली अबे, मला ऐकू. मी काय म्हणतो आपण लग्नाला जाऊ समजा तिथं हुंड्या होतं कशाने काय भांडणं झाली मॅटर झाला आणि नवरदेवाला तिथनं तुझा सासरा म्हणला मामा म्हणला इथनं निघून जा किंवा नवरदेवाची गाडी पंक्चर झाली गाडीचा घोटाळा झाला गाडीचा ऍक्सिडेंट नवरदेव आलाच नाही तिथं उमेदवार नको लागतो उभं राहिला तिथं विचार मी केलाच नाही हा. अरे नाही जरी पळून गेला नाही जरी आला ना तर त्या नवरदेवाला मी पळवून लावीन आणि वेळेस मी उभा राहील तसं नको करायचं त्याच्या हे नशिबाने होतं जर नाही आला तर तू उभं राहा असं एखाद्याबद्दल नाही होणार. नशीब माझं नशीब लय फुटकंय मला नाही वाटत माझं टेन्शन घेऊ मग प्रीतम बोलतोय बरोबर बोलतोय या आणि उद्या बायच्या काम झालं हा तर तू बाहेर आहे ना
अगं, काय? शेवटच्या तुझ्या वेळी मनात आहे का नाही ती पोरगी? हा? मनात आहे का नाही पोरगी तुझ्या? माझ्या मनात तर मला आता तुला सांगू का, मला काळी पुरी हिपडी शेपडी होय का ना? कसली बी मिळू दे रे, पण माझं लग्न होऊ दे रे. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही मी काय लग्नाळू. म्हणतो रे, हे आम्हाला 2 मिनिट. ती पोरगी होय म्हणली होती का तू? ती पोरगी मला होय नव्हती म्हणली. मग? अरे मी जर त्या पोरीकडे नुसतं बघितलं ना, हं. तरी ती पोरगी मला अशी करायची. अरे पण का ना ती पोरगी तर बारीक होती मामा म्हणत होता ना. अरे बारीकच होती. जेव्हा जेव्हा मी मामा नाव काढतो, मामा प्रत्येक वेळेस हीच सांगायचा मला, पोरगी बारीक आहे, अजून पोरगी शिकती या. डायरेक्ट लग्न उभी राहिली तेव्हाच मला कळलं की मामाची पोरगी मोठी झाली या. म्हणजे एवढी तयारी केली होती. अरे एवढी मेहंदी बिंदी काढून सगळा सज्ज झालो तुम्ही. मला वाटलं कधी बी काळ मामा काय म्हणला, काळ्या रातची म्हणला तरी तुला एका टांगो पोरगी माझी देईन मी तुला. आणि आता रात्र गेली, दिवस आला आणि पोरगी शेवटच्या क्षणाभर लढलं पाहिजे का? उठ, चल, नवीन कपडे घाल, आपल्याला लग्नात जायचंय. नक्की म्हणताय? हा, नक्की हा, जायचंय. चल पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अरे पण कवर लढायचं? अरे शिडत जाऊ तर लढायच्या. अरे शिडात जास्त वर, पुन्हा शिडात जातो. माशांभूमीत जाऊ तर मशानभूमी जास्त वर. त्याला काय तर शेवटची क्षणापर्यंत लढायची. का ना? नको टेन्शन घेऊ. मी काय करतो, 4 व्हीलर घेऊन येऊ, आपल्या अण्णा सावकाराला. असं दाबात रोबात असे नवीन कपडे घालून जाऊ ना, आम्हाला पण पश्चाताप झाला पाहिजे. आपली पोरगी आपण ह्या गाण्याला का नाही दिली. काय बोलतो? हा, अरे पण ते अण्णा सावकार 4 व्हीलर देईन का? ही जबाबदारी माझी. मी गाडी घेऊन येतो, तू फक्त नवी कपडे घाल. ऐक सांग तुला, अण्णा सावकाराचं नाही दिले ना, शेडचीकडे जा. हा. शेडची 100% आपल्याला देईल. हा, हा. असले कामाला पूर्वेला देणार नाही कोण. ते जोडीदारच देते आपली. त्याला अरे त्या अण्णा सावकाराला बघावते का माझं लग्न झालेलं? त्याला शेडची आहे गावातली जेवढी गावातली पोरं सांडगत राहतील ना, एवढा अण्णा सावकाराला चांगलं वाटते. दिल का होय, नाही? त्याच्या त्यामुळे- मुलीचा पिच्छा सुटेल ना, ती दिल. मी एक विचार करतोय प्रीतम, शो अण्णा सावकार असा काळा मुंगळ्यासारखा ट्याना दिसायला, ह्याला एवढी ती गोरी पुरी कुणीला दिली असेल? काय लागा तिचे डोक्यात मला गाडीत तोच बसणार. प्रश्न पडला. पळून म्हणलं मी तुला. अरे पळवून नाही भाव, पैसा पैसा. हा. जिथं पैसा असतो ना, पैसा तिथं माणूस बोलताय. संस्कार बघत नाही, रूप बघत नाही, काहीच बघत नाही. फक्त मुलीच्या बापाला आजकाल पैसा पाहिजे. बरोबर आहे. दिसाय कसा का असा ना, तुला संस्कार आहेत का नाहीत हे बी त्यांना काय देणं घेणं नाही. फक्त दिसाय देख ना, हा. तो किधर बी चला. त्याला नाही. अहो, तरी म्हणलं त्या गेंड्याच्या पातळीच्या माणसाला एवढी चांगली पोरगी कशी काय दिली? का ना? तू ये ना, ती मटणाचं पैसे जपून ठेवायला पाहिजे होत. मामाने पोरगी तुला दिली अरे असती. मटणाचं पैसे तर आता ठेवलं असतं ना, तर आता माझा आलिशान महल तयार झाला असता. दर आठवड्याला मटण खाल्लं अक्षरशः पश्चाताप होतोय. मामा मैं आ रहा हूं. तू मुंडवल्या ही सगळ्या चल, संगती चल. ए, तू गॅरेज बंद कर. तू गॅरेज बंद कर. चला. गणेश भाऊजी, आऊ रखताय का नाही तुमचं? किती उशीर झाला, लग्नाचं टायमिंग झाले बाई. सकाळी गेलो असतं बरं झालं असतं. बारकी पोरं ही आहेत तिथं, जेवली नाहीत काय नाहीत अजून. कधी उरकायचं ह्यांचं? ओराकलं. हा एवढा उशीर लावतात का कुठं? वहिनी कसा दिसतो हो मी? छान दिसताय. आणि तुम्ही पटकन आवरायचं. किती वाजलेत? वहिनी कवर तुम्ही मला भाऊजी म्हणणार? अहो मी रावजी व्हायची स्वप्न बघतो या, आणि तुम्ही अजून बी मला दोघी भाऊजी म्हणताय. अहो वहिनी अक्षर तुम्हाला सांगतो, लग्न नाव जरी ऐकलं ना, अक्षरशः ढसा ढसा माझ्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागतात. मामांची मुलगी करायची होती ना तुमच्या? त्या मामाला काय तुम्हाला सांगू, असं वाटतंय उघडा करावा आणि चापाने थड चापकाचा पटका मारून हक्की पाटण सोडून काढावी त्याची. अक्षरशः मामी, अहो माझं कमीत कमी 10 वर्षापूर्वी माझं लग्न झालं असतं. आता माझं लग्न झालं असतं ना, एवढी 2 पोरं असती, ती माझी पोरं शाळेत गेली असती. आणि अक्षरशः मामाने मला आशो बसून मारलं नुसतं, आणि पोरगी दिली नाही मला. आता मला टुकटुक माकाड करतोय. फेटा कशाला घेतलाय मग हे? अहो ह्यो फेटा गॉगल कशासाठी घेतलाय? अहो माझा दोस्त म्हणला, अचानक जर नवरदेवानी जर मैदान सोडून पळ काढला तर लगेच तू तिथं नवरदेव म्हणून उभा राहायचं, म्हणून ह्यो फेटा गॉगल घेतलाय मी. कधी पण युद्धाला जाताना ना हातेरी संघ घेऊन जायची, सज्ज जायचं माणसाने, काही घडू शकतंय. होय वहिनी? होय वहिनी? एक नंबर दिसता. कसा दिसतोय मी? भारी भारी. एक नंबर. असा चाल बिल मामा सुद्धा असा वाटलं पाहिजे मामाला. बहर फूल बरसाऊ मेरा महबूब आया है मेरा. कसं आहे? तुमच्या का 12 वाजल्यात? जाऊ की लग्नाला पळून जातोय वय? सगळ्याच गेलं असतं तर बरं झालं असतं. अहो बरं झालं असतं, सगळं मला मान्य आहे. उशीर झाला. काय पोरांनो, लग्नात नाचणार ना? कसं नाचणार? कशा
नाचून दाखवा. कसं नाचणार? काकांना नाचून दाखवा. वा वा वहिनी, तुमच्यासारखीच पोरं सुद्धा गरीब दिसतात बरं का, शांत. वा वा वा. बँड तरी होता तुमच्या बघा. ही पोरगी डिक्टू तुमच्यासारखी दिसतीये, डिक्टू तुमच्यासारखी. होय ना. नाच करायचा नाही. आणि ह्यो पोरा कोणावर गेला असेल? ह्यो त्याच्या पप्पावर गेलाय. वहिनी गाणं कुठे गाणं दिसतं का? ए गाणार चल की लवकर. हे कोण आहे? ही कोण आहे बेडवाला? बँडवाला म्हणतोय. अरे नवरदेव आहे मी, ओळखलाय मला. मी गाणं. अरे काय गाणं बेडवाल्याच्यावर अवतार केलाय का? हे बघ गाडी चावी घेऊन आलो, चल लवकर. ती कशाला ही करतोय? अरे हे नवरदेवाचा फेटा तूच की म्हणला. आपण तयारीने जायचं म्हणून. तिथे गेल्यावर गाणं हितनच असतं वय. अरे पण मी बघ, मला एक सांग फक्त तू, कसं काय दिसतोय? हा चांगला दिसतो, चांगला दिसतो. चालेल ना. हा. कसं काय? आता काढून ठेव. पिपाणी दे खात. वहिनी राव चेष्टा वहिनी, करताय. तुम्हाला जर माझी चेष्टा करायची असली ना तर तुम्ही दोघी आपल्या काय करा, टमटमनी या. हे बघ. माझा मी जातो. गाडी चावी आली. आता कसं नादा? आणि ऐक की, सावकाराच्या हातापाया पडून आहे ना, सावकाराची चेन आणि अंगठी बी आणली. वा 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 वा. धनाजीराव उघडे. वा वा, छान छान, मस्त. नाव बदललं काय? पहिला का गाणं का आजच्या दिवस तरी चांगलं हा काहीतरी. हा. प्रीतमा प्रीतमा, लय नको बोलू टमाटमा. लय भारी दिसते आता. चल आता मामा काय म्हणला पाहिजे? मामा म्हणला पाहिजे ही कॅन्सल करतो आणि तुलाच पोरगी देतो. हा. चलो. चला 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 ही वराडी बी असली खांगलेल्या तोंडाची सगळी घेतली का नाही? हा, एक वाजवला इथं दीडचा टायमिंग आहे. का नाराज म्हणजे काय चेष्टा बेष्टा लावली काय? लगा मामाच्या शेजार उभा राहिलो, लगा मामा तोंडाकडे सुद्धा बघा ना. एवढी कशाची मस्ती आली? मटण खायच्या टायमिंगला 2-2, 4-4 दिवस आधी फोन करत होता. गाना भाच्याबा मटण करा तेवढं, मी येतो या. आणि का आता मी लग्नाला आलोय तर सदा बघा ना सुद्धा. आणि ती मामी तर इतकी झापटणी का नाही अक्षरशः. बघ ए आंबल्या, तू एक काम कर, मामाला जाऊन सांग म्हणाव भाचाला नाराज झालाय म्हणाव, लवकरात लवकर इथं हजर कर, नाही तर मी लग्न होऊन देणार नाही इथं. जमा आम्हाला बोलू ना. जप गाणा भाऊ, कसलं ऊन आहे पण मरणाचं काळा पडले मी. आणि तू पहिला का गोरा होता? अरे तसं नाही ना का, किती ऊन बघ की किती. ए अरे जा इथं मा ऊन तापलंय अजून जा. अरे गाणं भाऊ, अरे यो का मामा मामी लग्नाची गडबडीत येत जरा. अरे माझी तर गडबड झाली या. बर किती वायदा केलं त्यांनी? थोरली पोरगी दी तू म्हणला ती बी दिली नाही, मधवी दी तू म्हणला तिचं बी आता लग्न जमावलं. अरे म्हणजे मी गाणं म्हणजे काय असंच आहे का? आश्वासन नुसतं येऊ दे की बघतो त्याच्याकडे. आतापर्यंत त्यांनी माझं मटण मासा अंडी खाल्लेलं ना जवळजवळ 5.5 लाख रुपये त्याच्यावर झाल्यात. अख्खं पैसे माझं टाक आणि तेव्हा उभारा म्हणजे लागला. 5.5 लाख रुपये झाल्यात. लका माझ्या घराला अजून कलर नाही. हा ह्यांना सांभाळता नको झालं. म्हणलं का मामाय म्हणलं लका आपलं लग्न होईल. इतक्या दिवस लग्न काढलंय, मामाची पोरगी दिल म्हणलं. अरे जर मामालाच माया आहे ना तर बाहेरच्या लोकांना कुठलं माया येईल? हा शुभ कार्य शुभ कार्य दाखवतो की. पाहुणं का तापला एवढा? काय झालं पाहुणं? का तापलाय म्हणजे मामानं चांडापणा करायचा, पोरगी दिली ना. गाणा भाऊ, मामाला. काय नका लावलंय गाण्याला का? अरे काय नका लावलंय म्हणजे? लग्नाचं काहीतरी गोंधळ तू. काय मामा ही चेष्टा लावली का माझी? गाणं काय तू टेन्शन घेतोय का? गाणा कालवा करू नको तू. ए, तुला आता असं फोकशीन का नाही मी? अरे गाण्याला का चांगल्या कार्यक्रमात कशा तू काहीतरी करतोय का? मामा चांगल्या कार्यक्रमात काय मला म्हणलो आता? थोरल्या पुढच्या वेळेस मी मला अंगठा दाखवला. काय म्हणला? थुरली पोरगी दे तू. अरे देतो की आज एक माझी लहान मुलगी आहे किती अजून? अरे ती लहान पोरगी 4थीला आहे. मग अजून वाट बघू काय मी? आता तुला म्हणलंय तुला देतो ना ती मुलगी तुला. म्हणजे 4थीतली पोरगी. अरे लाज वाटाय पाहिजे. हो मामा मला आता ह्याची वर्तणूकच कसली बघा की मला म्हणतोय. हे? मग असं लावील का नाही? बिघरीच करेन तुझी. काय ठेवले आपल्या एवढी करून काय ठेवायची तुम्ही त्या लायकीची आहे का? काय तर तू बोलतोय काय घेऊन आणतोय? विषय माझा काय नाही. मला 5.5 लाख रुपये टाकायचा आणि मग आता काय माझे काय तुझे पैसे माझ्याकडे नाहीत. पैसे नाही तर तुझ्या एक काम कर, 2-3 एकर जमीन माझ्या नावावर कर आणि विषय फिनिश करून टाका. बरोबर का पाहुणं? काय बोलतोय मामा तुमचा असं नसतंय. काढता मामाला घातलं. म्हणजे मामाने केलेलं चालतंय का? अन्याय केलेला माझ्या. बर मी काय म्हणतो, मी भाचा होतो का नाही? मामाने अन्याय केलेला चालतो का? बरं भाच्याला पोरगी दिली नाही आणि तुम्ही कोणाची कुठली पोरं आणताय हुडकून त्यांना पोरी. बरं मला काय व्यसन नाही, मला सुपारीचं खंडाचं व्यसन नाही. पाहुणं बघा कालपासून मेहंदी काढून बसलोय. अक्षरशः मेहंदीचा कलर फिका पडला, माझ्या तोंडाचा कलर फिका पडला. का पडला? मामाने मला फसवलं. तुला काय ना मी मुलगी द्या नाही मग 3 नंबरची तुला का? 3 नंबरची पोरगी काय करू? तिच्यापेक्षा मुलगी छान आहे ती. मामा मुलगी छान आहे ती पोरगी. आताशी माझ्या कडेला बसती आणि त्या पोरीला कशी ह्याला पोरगी द्यायची? कशी ह्याला कसं तुम्हाला सांगतो.
लग्न पार पडू द्या. लग्नात काय गाणं तुम्ही आणू नको. लग्न व्यवस्थित पार पडू द्या. मामा असं पण फसवाय नव्हतं पाहिजे बाच्याला राव. एवढा बाच्याने जीव तुमच्या लावला एवढा बाच्या मुलाला द्या 2 लाख काय तुम्ही अरे माझ्याकडे काय कमी होत्या 2 लाख पॅकेज आहे मुलाला. अक्षरशः पाहुणं मुलाला 2 लाख. माझ्या गायांचं दूध 2 लाख रुपयात जाते. माझ्या गाया नुसत्या महिन्याला 2 लाख रुपयात दूध देतात. ती बघाय ना आला सांगतोय राव, आणि बोलतोय मी. नोकरी गेल्यावर काय करणार. अरे मला जमीन होती. माझा गायांचा स्वतः धंदा होता. माझं गॅरेज होतं. आता त्या पोराला जमीन नाही गुंठभर. नुसता नोकरी जेव्हा तू पोरगी दिली. आता उद्या नोकरी गेल्यावर काय करेल पोरगी. माती दगडी खाईन का गोळा करून. मामा असं बाच्याला आशाला नव्हतं लावायला पाहिजे राव. तुम्ही मामा तुमची चूक आहे. अरे बघितलं का? बाच्याला आशाला लावलं नाही ना. अरे लगा चैन बघितलं का? अरे 2.5 लाख रुपयाची चैन आहे. 2.5 लाख ही अंगठी पहिली अंगठी 50,000 रुपयाची अंगठी हाय का एवढी त्या पोराकडे तरी. हा लग्न शांत तोडला का एवढं लग्न पार पडेल का शांत काय लागा इथं बसला तू किती उशीर झाला हुडकते लागा थोडा पाय ना पाय दुखायला लागलं माझं. चल की जेवाय तू. मी का अजिबात जेवणार नाही मी. मामाला का लईच बिघडलं आधी तुझ्या. चल का मामा अरे मामाच्यातलं अन्न म्हणजे मला विष खाल्ल्या समान आहे. अजिबात सुद्धा खात नसतो. मग आता उपाशीच जाणार का. ए बाबा तू जेवलाय ना. अरे नाही का तुझ्यासाठी थांबले मी. तू आणि प्रीतम जाऊन जेव. मला जेवायचं काय गरज. फिरते गेलाय कुठेतरी. स्वतः मी हॉटेलमध्ये 1000 रुपये खर्च करून जेवणार आहे. फक्त त्या मामाला सांग 5.5 लाख रुपये माझं मला माघारी आणून दे. नाहीतर देतोय म्हणलाय मामा आता. कायदेशीर कारवाई करीन. अरे देतोय म्हणला की मामा. हा मग तेवढंच सांग. काय चाललंय. कधी आलंस. लय उशीर झालं. तुमचं आहे का लक्ष माझ्यावर कसलंच. दिसलंच नाही कुठं. हिथंच होतो तू बघितलं नाही मला. एवढ्या होय तुमच्या लग्नाचं काही बघायचं चाललंय का. काय तुझं सारखं लागलं जास्त. अरे जा मला काय पोरगी भेटत नाही तेव्हा. लाईन लावीन पोरींची मी. काय म्हणतो काय नाही खायला काही लग्न होईल का. अरे माझं जे लग्न असतं ना हत्ती घोड ऊट वाघ सिंह अख्खं जंगल उचलून इथं आणलं असतं मी. अरे काय ती एक तुतारेवाला कवापासून वाजवतोय त्याचा बी जीव चाललाय. अक्षर समोर मी मागाशी चिंचा खाल्ल्या त्या अक्षर तुतारीतनं थुकला देऊ. काय इतका लागा कुठे नालायकपणा असतोय काय का. जेवण लागा तरी चांगलं करायचं लागा. काय रे लग्नात खाऊ कोण तू लग्न कधी करतोय जिकडे तिकडे लोक ज्या त्या पुरी लोक माझ्याकडे बघते द्या. अरे कसा घाम झाला. अक्षरशः तुम्हाला रुमाल बाजून फिरलो मी अख्ख्या लग्नात. आता बाई जरा पुरी बिरी कमी झाल्यात म्हणून मी येतो उभा आहे. तरी लय बेकार आहे. मी जेव्हापासून आलोय ना तेव्हापासून सगळ्या पुरी सगळ्या माझ्याकडेच बघते. तरी म्हणून त्या पोरी का वेगळ्या बघत होत्या सारख्या. चालतंय तुम्ही कोणाला सांगू नका. चालतंय चला. आता एक जण बघितला का म्हातारा लाईनला लागलाय. त्या म्हाताऱ्याचं लग्न झालंय. आपलं कधी व्हायचं त्याला एवढी येऊन बायको मामा टेन्शन दिलं बरं का मला. टेन्शन घेऊ नका नाही तुला त्यासाठी मी विनोद करतो. मला नवसाला पाहणार गणपती देवा पुढं तुला ठेवतो लगेच नवस पहिलं दर्शन इथं घ्यावं लागतं. काय बोलतो चल. इथं सगळ्या जोड्याच पाया पडायच्यात. जिकडे बघावं तिकडं नवर देवच आहेत. बोलत असतात आंबल्या आपण कधी जोडीनं पाया पडा येऊ की त्याला काय बघ. मला तर वाटतंय 100% माझं लग्न होईल. पण तुझं डोकं बघून मला नाही वाटत तुझं लग्न होईल. अर्गतला का गाणं तू काय बोलत जाऊ नको. तसं असतं होय तवा.
तिला मी काय केलं गणपतीने कौलच दिला मला खरं वर्षात म्हणजे लग्न होईल तुझं म्हणून साक्षात्कार झाला मला आत गेल्यानंतर एकच नंबर हा झालं ना? कारण मी बी आता नवस केलाय ना हा हो मी बी लावला होता कोण तुला नसं साक्षात्कार झाला मला नसेल झाला म्हणजे मी नाही. काय एवढा काय पाप केले काय बाप नाही ती तोंड बघूनच साक्षात्कार होत नाही 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 झालाय साक्षीदार मला बी तुला झाला असेल तू अजून वेटिंगला आहे तुझं अजून वय नाही तुझं वय नाही अजून तुझी केस येणार आहे तुझं अजून तुझी टाळू उगवणार आहे तुला अरे माझं काय मसनात गावऱ्या गेल्यावर लग्न होईल होय. अरे तू आंबलेला का तुझं वय लई लहान आहे का काय लहान आहे तू वय? माझ्या लई मागचा आहे का अरे हो का ना पण झालं पाहिजे या केसामुळे जास्त वय वाटतंय ना अजिबात नाही केस नसल्यामुळं केस नसल्यामुळे सगळ्यांना काय वाटतंय माहितीये का की अजून ही बाळ आहे या. म्हणजे अजून तुला जावाळ येणार आहे जावाळ येणार का जावाळ गेले पार माझं तर असं नाराज होऊ नये काय आपण काय करू बघ कुणाला सांगायचं नाही काय आपण दर्शनाला गेलतो म्हणून हो हो ते मामाचं तर आहे ना बघू काय हा माझं बघू काय म्हणजे गपचूप ठेवायचा बर का वाजना ना तुम्हाला अण्णा सावकाराला गाडी बरी दिली ते नाही देऊन काय करतो या तो फुकट कुणाला काय देत नाही तुमचा आपला दोस्त असल्यामुळे तुम्हाला दिली तरी देतो अण्णा. शेट 2 पेशंट पाठवले हा खतरनाक बरं का जनाबाब कस काय वाटलं आपलं वजन सासरवाडीत मानावं लागल राव एवढी खाईल म्हणणारे सासू पण सुतासारखं तुम्ही सरळ केली तिला सुद्धा केले की नाही आता नुसते चळ कापते ते कापत्यात राव पाणी काय 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 जाग्यावर सगळं असतं आपल्याला हाय जाग्या बाहेर राव आणि तुम्हाला सांग का पहिले तर आता इतकाच बदल झालाय नाही हा. जबरदस्तच गणाभाऊ तोंड्याचा महिना आला का नाही हा. आता काय अंगठ्या काय चेन काय जेवण काय लय लय आता मजा आहे माझी तेवढं आहे पण काय पण म्हणा पण सासून दाखवायच्या टाइमला दाखवलं बरं का काय? सकाळच्या पाणी तुम्हाला बिना चहाच हाकाललं ते नाही नाही गणाभाऊ हे चुकीचा समज आहे का बायकोनी सांगून ठेवलंय तिथं काय मला शुगर आहे ना चहा अजिबात द्यायचा नाही म्हणली म्हणून म्हणलं इकडं असं सांगून ठेवलंय मग हातीला बर मी तरी म्हणतोय बाबा की बाबा सगळं चांगला पाहुणचार केला आणि शेवटच्या टायमिंगला का मला मिठाचा खडा ह्यांनी टाकला चहा काय राव आता तुमचीच काय उठाठेव केली तेवढं मानावं लागेल मला तर वाटतंय काय माहितीये का तुमच्या बरोबर माझ्यासारखा सज्जन माणूस असल्यामुळं ना माझी उठाठेव झाली काय का ना म्हणजे मी कसं जिन नाही का नाही हाय सज्जन पण बाजीना ना मला तुमचं एक मात्र पटलं नाही बरं तुम्ही सांगा आता कार्यक्रमाला एवढ्या मुली आल्या होत्या एवढी तुमची नातेवाईक आली होती एखादं तर तुम्ही नाव काढलं का हो की नवरदेव हाय म्हणून लग्नाचा नसतं का लग्न जमलं माझं तिथं गणा चालू बघणं माणसात सहजासहजी कबूल होते ती का काय कबूल व्हायला झालं का आपल्याला कमी होय काय कमी माझ्याकडे सांगा बरं माझं स्वतःचं गॅरेज आहे जमीन आहे घरदार चांगले अजून काय पाहिजे कमी नाहीत की काय मिळणारच एक नंबर पोरगी मिळेल मी आता आशा सोडून दिली शक्यतो लागण्याची तुम्हाला खरं सांग अशा सोडून जमतो वय दवा भरपूर पोरी इथे आता भरपूर आहेत कुठं काय काढलंय त्या मग बघू आपण बरं तसं म्हणा गेलं बाजीना ना काय कमी माझ्याकडं गॅरेज आहे स्वतःचं घर चांगलंय जमीन जिंकलाय मग अजून काय पाहिजे भरपूर आहे आपल्याकडे मग सरत नाही आपल्याला राम राम पाहुणं राम 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 वर्गा दिसतोय तुमचा ना पोरगा नाही पण पोरासारखाच आहे पण लय राजबेंडा दिसतोय या राजबेंडा काय सोन्यासारखं पोर आहे ती बरं पाहुणं मी काय म्हणतोय बोला ती माझ्या डोक्यात एक स्थळ आहे बर तर जमल का जमाय काय झालं जमून घेऊ की राव मग जोरातच होईल ओ शेट 3-4 ल्यावर का आता कसं मी काय म्हणतोय पाहुणं हा. माझी बातचीत आहे बर लय शिकवली तिला तळ हाताच्या फडासारखी जपली आणि निवळ देखणी बघा खरं आणि तिला ह्यो राजबेंडाला नक्की शोभन नाव काय म्हणायचं पुरीचं पूजा पूजा आणि मी त्या पूजेचा पुजारी असू द्या काय माझ्या डोक्याचं वजन उतरायचंय हा तेच की पाहुणे असू द्या जाऊ का मग बर राम 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 एवढं काय फोन करू ना नाही तुम्हाला मी फोन काय केला
काय जेवण वगैरे केलं तर ऑर्डर देऊन जाऊ का जेवणाची? नाही नको, आता ते पुढच्या पाठ आपण पुढेच करू की. बरं, आता सारखं येणं जाणं होणारच की. चालतंय बरं या. चालते मग मामांची होय होय जावई बापू येतो या. चला. काय होतं दैव असेल ते म्हणतात का नाही, उपरवाला देता येतं छप्पर फाडके देत आहे. अहो चहा प्यायला आलतो ते अख्खं साखरेचं पोतच राव पदरात मिळालं. अरे साखरेचं पोत काय म्हणतोय का ना? अरे मी म्हणजे माणूस काय सोपा आहे वय, पहिला तेवढं इमेज काय आहे माझी, इमेज आहे. अरे राव आणि माझ्या बरं जर फिरलाक नाही ह्याच्यापेक्षा लय मोठी मोठी कल्याण होत्याल तुझी. काय बोलताय? नाही मान चला चला आता ही पहिली, आणि गावात कोणाला कळून देऊ नका. माझ्या वाईटावर बरीच माझी मित्र येते आले का लक्षात? त्याच्यामुळे कानाचं कोणाला कळून द्यायचं नाही अजिबात. नाही मी काय म्हणतोय, फक्त तयारीला लागतो, बाकी जबाबदारी माझी. आता ओके. आई काय तुला सांगायचं, लय माझ्या बाबा, लय आनंदात आहे आज मी. कशी काय झाली बाजीनानाची यात्रा? हे यात्रा विचारू नको, एक नंबर यात्रा झाली आणि आपण बी लय खुश आहे आज. कशामुळे बाजीनाने लय खडे वाढलं काय, मटण लय घातलं काय तुला? मटण तर लय घातलं पण महत्वाचं म्हणजे विषय काय झालाय माहितीये का, लवकर तुला सुनीती या. होय हो हो बोलतोय, आनंदाचीच बातमी सांगते. या 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 बापू या. काय चालली बाईला प्रति फुसफुस? फुसफुस म्हणजे काय? होय काय नाही बसा. काय सांगतोय पोरगा? अहो काय लय सांग, ऐकाय. लय आनंदाची गोष्ट सांगतोय बापू. कसली? काय झालंय माहितीये का, भाजनानं मी हॉटेलमध्ये थांबलो होतो आई चहा प्यायला, आणि माझा आवाज आणि माझं ती तसलं रूप, आणि पसंत पडली ना पुरीच्या मामाला मी. काय बोलतोय? हा डायरेक्ट म्हणला 4 जिल्हा हिंडलो म्हणला मी, 4 जिल्ह्यात फिरलो. पण तुमच्यासारखा राजभिंडा पोरगा म्हणला मी कुठंच बघितला ना. जायचं राजबिंडा म्हणून. आणि तयार झाला ना, म्हणला अगं ते मामाची भाची या, पोरगी बी नक्षत्रासारखी या, रूपवाने गुणवाने दिसाय म्हणला तालुक्यात पोरगी नाही असली. आणि मी म्हणलं मनात असलीच पोरगी पाहिजे होती ना. शक्यतो मी नकोच म्हणलं त्यांना, पण ती काय ऐकतात का तवा? म्हणले नाही पोरगी दिली ना म्हणली. डायरेक्ट मला जावाय बापूच म्हणलं, पोरगी दिली तर म्हणले. कस काटून देण्यासारखं आहे का? आता हुंड्या बिंड्याचं मी काय लगेच बोललो नाही, पण दिसताना माणूस गरगंजी दिसत होता बाबा. म्हणजे हुंडा बिंडा मला वाटतं भरपूर दिली. खर्च बिर्च चांगला करणार करण्यासारखा आहे बाबा खर्च बिर्च. पण मला काय म्हणायचं, मग आम्हाला दाखव, बघायला नाही ना अगोदर पोरगी बघाय पाहिजे. काय तिला बघायचं या? त्यांनी बघितली ना. नाही बीबी नाही बघितली बरं का बापू, पण आता ती एवढा माणूस सांगत होता आणि मामा काय वाईट होता. सांगण्यावर पसंत केली मुलगी तो. पसंत नाही केली, ती गावात येणार आहेत आपल्या. मग आल्या मी त्यांना म्हणलं की आल्या तुम्ही रिसर गरबीर बघा. त्यांनी पसंत केली. अहो बापा आवाज बी नाही बघितला मी, पण ती काय म्हणतं, हो आवाज म्हणून माझ्या आठवण आलं, माझ्याकडे पोरीचा नंबर आहे, वाटल्यास तुम्हाला आवाज बी दाखवतो. दाखव. हा दाखव. करू का गो फोन? पहिल्याच वेळेस आहे का नाही? आवाज चांगला. आता मला जरी कुठे माहिती तुझ्या समोर फोन लावतो की, आणि मला एक तर सवय नाही बोलायची. आता तू म्हणती म्हणून फोन लावतो. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? पूजा. मी तुझा पुजारी. मग मंदिरात जाऊन पूजा कर ना. म्हणजे पाहिजे तुम्हाला? म्हणजे तसला पुजारी नाही मी, म्हणजे म्हणायचंय फक्त पुजारी म्हणून. मी गणेश बोलतोय, गणेश. कोण गणेश? अहो मामांनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? तुमचे मामा भेटले होते मला. हा मामा मामाने सांगितलं ना, ते जा तिकडे, आम्हाला फोन करू नका. तसं नाही काय, म्हणजे मला नुसता आवाज आहे तसाचा, म्हणजे मी काय तसा फोन करणार नव्हतो. पण परत जर फोन केला ना पोलीस स्टेशनला देईल नाव. हॅलो नाही नाही, हा चालतंय येऊन लवकर भेटतो तुम्हाला. चालतंय, काय नाही. हा ही तुझा आवाज ऐकायचा. हा ही जरा तुमचा आवाज ऐकत होता ना मला, म्हणून आमच्या आईने आग्रह केला. काय म्हणते तू लवकर येऊन भेटतोय मला. बर नाही आता तू मामान बरोबरच ये. हो चेष्टा करत होतीस होय. बर काय आम्हाला वाचली पोरगी आपल्याला? चालतंय. असली पोरगी? हा
असली पोरगी नको 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 आपल्याला. अगं आई 8 दिवसाच्या आत आपल्याला बाहेर काढली ही पोरगी आपल्याला. काय करतो? तिच्या बोलल्यावरच कळतं. नाही नाही कडक बुट्टीला गेलो आणि कडक म्हणजे आवड लवंगी मिरचीच आहे बापू आणि आईचा आणि तिचा जोडा एक नंबर शोभल. ए बाबा आम्ही लय दिवस काढले ही दिवस काढणार ही बोलते कसली पाठ. अगं आई बापू सांगत होतं लग्नाच्या आधी तू बी अशीच लवंगी मिरची सारखी होती. नको हिला तुम्हाला हाताखाली हिच्या करावं लागेल ही नकोच आपल्याला म्हणला. अगं, अजून कसं असतं तिला काय माहिती या मी कोण आहे ती. बर तिला जेव्हा मी समोर आल्यावर कळेल आणि समोर ज्यावेळेस ती मला बघल मी तिला बघल ती मला बघल मी तिला बघल आणि आमच्या डोळ्यात एकमेकांचं बघणं होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रेम होईल. आणि एकदा का प्रेम झालं की आमच्या दोघांचा संसार होईल आई. आणि संसारात तुम्ही दोघं आडवं येऊ नका नाहीतर घनाचं फार वाटलं होईल आई. बघा चला मी जातो आता. स्वप्नात आहे का काय? हा स्वप्नात नाही आई. तू बघ माझं फक्त लग्न ग. तुम्ही फक्त माझ्या खंबीर उभं राहा. आता मी काय करतो माहितीये का एक नंबर माझ्या मित्रांना जाऊन भेटतो सगळ्याला सांगतो गावात. मनालाच बडबडतोय. काय ते येडं झाले त्या पोरीची पोरगी करून. गेलते बाबा रानात अशा उन्हाच्या काय करायचा. सारखे रानातच जावा. गावात कुणाच्या कशाला कार्यक्रमाला उपस्थित राहू नका. कोणाच्या कधी सुखदुःखात उपस्थित राहू नका. अशा कशा म्हणते बाबा बोलावलं की येते ना मी पण आज असा चांगला नटला बाबा तू. आता इथून पुढे माझं शेटजी नटून राहायचं दिवस आहे इथं. थोड्या दिवसात तुम्हाला लाडू खायला घालतोय. लग्न करतोय लग्न गाणा. तू खरोखरच्या लगीन करते. मग का लग्न खोटं खोटं असतं काय. मला तर काही विश्वास वाटत नाही तुमच्या आजकाल विश्वास कसं पोरांचा. वाटणार तुम्हाला. तुमची भावनाच कुचकी आमच्या विषयी. तशा नाही मग? हे बघ तू काय कर माहिती का लगीन कर नाहीतर नको करू पण अशा बुंदीच्या लाडू कर बघ बरा वाटते खायला. हा बुंदीचं करील ना तर कळीचं करील. लाडू घालण्याशी मतलब. हा हा पण मला सांगते का बाबा कुठला पोरगी बघितला का अशा त्या चित्रातला बघून चित्रात लगीन लावते. कुठला पोरगी बघितला ना ते मी कुणाला सांगणार नाही. कारण आपलं गाव इतकं नासकं आहे ना. आतापर्यंत ह्या लोकांनी माझी 4-5 लग्न जमलेले मोडल्यात. त्याच्यामुळे इथनं पुढं ना मी पोरगी कुठली काय आहे पाहुणी रावळी कुठली सोयर संबंध कुठला इथं कुठल्या गावची मी कुणाला सांगणार नाही. काय डायरेक्ट लग्नाला यायचं लग्नाला आता. ज्याला दम लागस तोर बोलले बाबा. अरे शेठ कुठं लगीन मोडत असते का बाबा. अहो शेठ. हा पण ते माझ्या बायडीला पण बुंदीच्या लाडू आवडते बघ. नाही ना घरदार यायचं लग्नाला घरदार. डबा बी घेऊन हा येते. डबा बी घेऊन या भरून बी घेऊन जावा. कारण तुम्ही काय तुमची लायकी सोडणार नाही. मी पण बघते ना बाबा किती दिवस झाला लगीन करते. रोज सकाळी करते लगीन संध्याकाळी मोडते. हे, मला सांगत नाही येडा समजते मला. घना आपण प्रत्येक गावात बघतो 100-150 पोरं तलवारीला लिंबू लावून उभा येतो. आपलं लग्न होईल का नाही. काय माहितीये का मला हो का तुमचं तर काय मला माहित नाही पण गाणाला ना 100% पोरगी मिळत असते. तू नको सांगू काय तुला काय गौराई भेटत नाही. तू नको मला तसलं सांगू. हा बघ गाणाला गावरा 100% मिळणार पण तुझ्या गावऱ्यानं दिलं असतो तुझं काय टाकलं लग्न होत नसतं. काय का गाणा जावा तेव्हा माझा अपमान करतोय ना का तू. अरे अपमान करून आता काय करू. तुझं नुसतं नाव ठेवलं अमोल पण तू कुठल्या अँगलने आहे कोमल. आईला काय असं कसं म्हणतो. आईला का? कोमल आहे की येऊ. तेवढं आहे हा. औषध चालू केलेलं का गाणा मी. औषध मग बर 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 बर. होय गाणा तू काय पोरगी बिरगी पटवली काय कुठं. पोरगी अरे पोरगी पटवून कुठं लग्न होत असेल. मी डायरेक्ट मामाच पटवलाय मामा. हा म्हणजे मामा म्हणजे पुरीचा मामा. पुरीचा Direct बोल मामा. ना. हा पुरीचा मामाच पटवलाय आणि मामा अक्षरशः मला म्हणला 4 जिल्हा हिंदू 4 तेव्हा म्हणला माझ्यासारखा पोरगा मिळला या. बरोबर आहे. 4 जिल्ह्यात बी तुझ्यासारखं पोरग तुम्ही बी चांगलंच म्हणायचं कारण बाजेना ना त्या मामाला घेऊन येणार आहेत आज गावात. कवा येणार आहे? बदल्यात पार्टी पाहिजे. फुकट नाही, 100% तू उगाच हे करणार. गाणा या या आलं तर की. मामाजी या 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 मामा या. राम राम जावाय बापू. राम राम बसा 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 या बसा. मगाशी तुम्हाला म्हणलं का ना मी मुलीचं मामा. नमस्कार नमस्कार नमस्कार. बर का हा. ना पोरगी बघितली मी खूप सुंदर आहे. होय फोटो दाखव पाहुणा. हे बघा या, या, या. बघू का ना. तुला का नक्षत्र खरंच. बघू गाणा बघू. चित्रागतच पोरगी दिसती. खरंच नीट दाखव. नीट दाखवायला वहिनी तुमची साहेबराव. बघू ती घ्या आम्हाला गाणं. बघ एक नंबर बर का मामा.
आता मामाचं देवयानी मधल्या संग्रामराव सारखं दिसतात म्हणल्यावर भाची कशी असणार आहे? म्हणजे तुम्ही विचार करा, मामाच इतका खतरनाक म्हणल्यावर. बरं पाहुणं सरपंच, माझ्या काय अटीत आटी होय, तर तुमच्या पुढे मांडू का? मांडा. म्हणजे कसं समजा बोलायच्या आधी आपलं बोललं म्हणजे बरं असतं. नाही काय असेल ती बोला, नाही काय अडचण. पण पाहुणं जरा प्रायव्हेट मध्ये या. काय नाही अडचण, ही सगळी आपल्या घरातल्या सारखीच आहे. पाहुणं गाणं भाव आहे माझा. म्हणजे सगळी वर्कर मला भावासारखीच आहेत. कामाला आहे माझ्यात, कामाला. असं आहे का? हा, आणि म्हणजे हाय असतात ही बी अधून मधून असतात कामाला, कारण जास्त लोड झाला ना की मी गावातलीच मुलं म्हणजे घेतो कामाला. तुमचे झाल्यात तर लग्न? नाही अजून नाही बघा. कुठली चाललंय. आता तुम्हाला तर माहिती परिस्थिती, आता काही जास्त बोलाय नको. आता हाय गावातली, आपलंच दात ना आपलंच भट म्हणायचं. बरं पाहुणं बोला. बरं ऐका माझ्या अटीतटी. आता एक तर म्या पोरीला तळहटाच्या फोडासारखं सांभाळलंय. हा बरोबर आहे, बरोबर. तिचं एवढं शिक्षण केलं, सांभाळली, आई बाप नसताना माझं बी 2 पैसे खर्च झाले. त्याच्यामुळं लग्नात तुम्ही असं करा, तिला 2 तोळ डाग घाला आणि 50,000 रुपये रक्कम रोख द्या मला. अहो मामा, मी काय म्हणतो, या एवढा राजबिंडा असताना तुम्हाला कशाला हुंड्याची अपेक्षा पाहिजे? हुंडा म्हणून नाही, हुंड्याचा विषयच येत नाही. आणि आता ती प्रथा बुडाली हो हुंडा ही. पण मी माहिती जा पण तिच्या आई बापाने गेल्यावर काय 2 पैसे ठेवलं नव्हतं. लहानपणापासून मी मोठी केली. हुंडा समजू नका. असं कुठं असतं का पाहुणं? सांगा बरं तुम्ही. हे बघा, मग हे माझं असं या, तुम्हाला पटलं तर होय म्हणा, नाहीतर हो का. तुम्हाला सांगतो, अहो मी पूजाला सोनं घाला ना नाही म्हणत. अहो तिला मी तर सोन्याने मडवणारच आहे. आणि राहिला विषय पैशाचा, तर मी काय म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या टप्प्याटप्प्याने करतो ना. हप्त्याने जे काय असेल ना ते तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. अहो पाहुणं, पण ती का गाडी का टप्प्याटप्प्याने द्यायला? सरपंच हे असं कसं? हो का, तुमची एवढी जर मग आट असेल ना, तर मला काय नको बाबा, आपली ऐपत नाही बाबा. मग तुमच्या इतकी तुमच्या अपेक्षा मग आपल्याला नको बाबा. पोरगी पाहुणराव, परत पोरगी राव सुखात राहील राव. अहो मस्त मला समजतंय. अहो तिला डॉक्टर इंजिनियर असली स्थळ आलती, पण डॉक्टर आला असेल, इंजिनियर आला असेल, पण मेकॅनिकल नसेल ना आला. तुम्ही आज मेकॅनिकलला पोरगी देताय. डॉक्टरला तरी बोलून कळतं माणस पेशंटला काय झालंय, पण माझ्याकडे बिना बोलणाऱ्या गाड्या मी नीट करतो. या हे बघा सरपंच, ह्या माझ्या अटी मान्य असला तर बैठक बसवा, नाहीतर हो का राम राम. बर चालतंय. मग काय का, मग पाहुणं आपलं काय नाही जुळायचं बाबा. पाहुणं मी काय म्हणतोय, आणि मग ती पैसे मीच दिले तर चालतंय की? काय अमोल, तू किती मनाने आहे कोमल. अरला का, तू माझ्यासाठी एवढी कुर्बानी करतोय, माझ्या लग्नासाठी चक्क तू पैसे द्यायला निघाला. मानला का तुला? अरे मित्र असावा आता अमोल सारखा, नाही तर नसलेली बरी. नाही तर तुम्ही दोघं आहे की. अरे गाना, अरे तुझ्यासाठी नाही चाललंय, ही माझ्यासाठी चाललंय. काय म्हणजे तुझ्यासाठी एवढी सुंदर पोरगी? मामा नाही चालतंय की. आणि ही पाहुणं तरी काय कमी नाहीत, मस्त राजबिंड दिसतात की. राजबिंडा? अहो काय कमी ह्यांच्यात? अहो एक नंबरचा अंडा दिसतोय आणि तुम्ही ह्याला राजबिंडा म्हणताय. हे गाना, मी काय म्हणतोय, होतंय गावातल्याच एकाचं कल्याण, तर तू कशाला मध्ये आडवा पडतोय? अहो पण तसं कुठं असतं का बाजी नाना? पोरगी दाखवायची एकाला आणि ठरवायचं दुसऱ्या. बरं आम्हाला का गावात तोंड दाखवाय कुठं जागा राहीन का शिल्लक? अरे गाना, तुझ्याकडे होतंय का पैशाचं ऍडजस्टमेंट? मी बघा, मी प्रयत्न करतो, मला थोडासा अवधी द्या थोडा. असू दे, आता पाहुण्याचं मी म्हणणं आहे का नाही, तर ती करतोय आम्हाला ऍडजस्ट. होऊ दे एकाचं कल्याण, एकाचं तरी होऊ. तू काय आडवं पडू नका आता मला. अरे पण कसं, ती पोरगी बी मला जरा काय वाटतंय माहिती का, थोडी लहान वाटते वयानी. मग त्याच्यामुळं मी म्हणतो परत बघू. हे बघा, मला काय हो का, जे पैसे देईन ना त्याला मी माझी बाची देणार. होय ना? हा, हे माझं फायनल आहे. मग असू दे का ना, मध्ये आडवा काय पडू नको. योग तुला सांगतो, होऊ द्या अमोलचं कल्याण आपल्या गावातल्याच पोराचं एका. बर बाबा, तुमच्या मनात जसं असेल ना तसं होऊ द्या. पण पाहून मला हे काय पटलं नाही बरं का तुमचं. तिथं तुम्ही आधीच म्हणत होतो ना, त्याला आपल्यात घेऊ नको. हे आता असं झालंय, कुंपणच खातंय शेत. अरे कुंपण
अरे एक नंबर काटेरी झाड ही. काय लागा गाणा काय गाणं? अरे निवडून तू माझ्या अनात माती का लावली सोयर. अरे आता कुठं मी बाहुल्यावर चढायचं बघत होतो आणि तू आला वय खपक्याने पैसे आहेत. काय तुला तोंड उघडायची कारण होती? तुझं पैसे तुझ्या जवळ ठेवायचं ना. बरं पाहुणं, भांडत बसण्यात काय वेळ घालू नका. तुमचं म्हणणं आहे तर सरपंच त्याबद्दल बोला आणि काय ते मला निर्णय द्या. असू द्या. हा त्यो हा. एकाचं तर आमच्या कुठल्या तरी पोराचं लगीन होईल. हो मी काय म्हणतोय की तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहे त्या, हा आणि त्या पोरग्याला आपण पोरगी देऊन टाकू. ना आता ग बस, त्याचं होतंय. आईला बी सांगितलं होतं राव. मी तर काय सांगू, परत माझं लय अवघड झाले. त्याला काय हो? माझं तर का लग्न होतंय का नाही कुणा टोक. प्रत्येक वेळेस लग्न करायला गेलो ना की काय ना काहीतरी माझ्या मागे आडकाठी लागतीच. मला नाही वाटत आता माझं लग्न होईल म्हणून. होईल गाणं तुझं बी लग्न? बाबानो गाणं. माझा मी जातो. अरे गाणं जाऊ दे हो. चल गाणं नको ह्याच्या मी काय म्हणतो टकल्या हो, माझं ना लग्न झालं ना तर कमीत कमी तुझं तरी होईल ना. हो दे बाबा, चालतं येतो मी. नाराज होऊ नको गाणं. काय चला गाणं. नशिबातच भोग लिवलाय. बर पाहुणं, बर सगळं काय फोनवर बोलू आपण, कसं कसं काय काय नियोजन करायचं. चालतंय. चला मी बी जातो. चालतंय. चला साहेबराव. चला. चला. अण्णा अहो इकडे काय मसरांना पाणी ठेवताय? वहिनी कुठे गेल्यात? वहिनी पुण्याला गेली या. आईला पण जोरा बाकी दोघाचा जोरा शुभतोय बर का. जोडा हा कोणाचा? अहो ही म्हणजे तुम्ही दोघे कसं बहीण भावासारखं दिसताय. अहो तुझा का वाण नाही पण कुणी बी जाणार नाही का रे? का मी काय केलं आता? अहो ती बी गोंडस तुम्ही बी गोंडस असं मला म्हणायचंय हो. लय फपलू नको. कशासाठी आलाय ती बोल. अहो अण्णा मी कशासाठी येणार आहे? माणूस सावकाराची कडी कशासाठी वाजवत? जेव्हा काहीतरी अडचण असती तेव्हाच माणूस सावकाराची कडी वाजवत. माझं लय मोठी आपत आली अण्णा आणि माझं लय मोठं काम होणार आहे. काय झाले अक्षरशः अण्णा, माझ्या कुरबुड्या झाल्यात. कुरबुड्या केल्यात गावातल्याच काय माणसांनी, आणि त्या कुरबुडीत आहे ना आपला सरपंच सामील आहे. म्हणून त्याला इंग्रजी शिकवायचं आहे. मला फक्त तुम्ही 2 लाख रुपयाची मदत करा. 2 लाख? हो. अरे 2 लाख नाही पण 2 लाख दिल. वाटलं तर अजून एखादी एक्स्ट्रा दिल. 2 लाख अण्णा ही माझी तुम्ही पातळी शोधली. ही असली लायकी आमची. पहिलेच पैसे तुझ्याकडे आहेत ना अजून वरनं आलाय 2 लाख मागायला. माय बाप तुमचं पैसे ठेवत नाही राव. रुपयाना रुपया चुकता करतो, पण आज माझ्यासाठी तुमचं 2 लाख रुपये म्हणजे माझ्यासाठी तो अख्खा संसार आहे. पैसे ठेवत बी नाही आणि देत बी नाही. काहीतरी कुरकुडे करतो माझ्याबद्दलच. अहो असं नका हो म्हणू अण्णा, द्या राव. नाही पैसे नाही. पैसे सोडून तुला काय बाकीचं पाहिजे ती बोल. बर आज जरी मी म्हणलंच अरे या मसराच्या कातड्यासारखाच अण्णा रटजार झालाय. आलं लक्षात तुम्हाला कधी माया येणार नाही. लय माया होती पण आता माया गेली. होय का? जा अण्णा द्या राव. नाही म्हणलं की नाही. प्रत्येक वेळेस अन्नाच बरा तुला दिसतोय. एक लाजना साजरा चेहरा चंद्रावानी फुलला ग, राजामधून हसते कसा न जीव माझा खुलला ग, नकरानी हित तिथ नको बघू. कर ना काय नाही बाबा, आलोय तुझ्याकडे. होय सरक जरा पाण्याला. काय म्हणताय? काय म्हणायचं बाबा, काय करतो? टेन्शन कशाचं? अरे कशाचं म्हणजे तुला कळतं का? ती सगळं मी जाऊन बघून आलो. का रे साहेबराव? काय बघून आलो? अरे पोलीस बॅकग्राऊंड लय खराब आहे. अरे ती लोक आपल्याला माहित नाहीत काय नाहीत, आणि एवढं पैसे तो गुतवाय निघालाय. नको र ना दिला आपल्या कष्टाचं पैसे येतं नाही म्हणून सांग सरळ त्यांना. गाणं गप तू. कुठं आता माझं जोडायला लागलं की तुझ्या पोटात कालवायला लागलं काय? अरे नाही ना का बघ हे जो बघा एवढा बी आंधळा होऊ नको. मग? सरळ सरळ तुझ्या तोंडावरून तुला फसवायला लागलेत लोक. मग गाण्याकडे बघ. गाणा कसा सलमान खान सारखा दिसतो, मी शाहरुख खान सारखा दिसतो. आम्हाला डावलून तुला पोरगी द्यायचं ठरवलंय म्हणजे तू विचार कर. सरळ सरळ फसावत्यात तुला. आमचं काय नाही बाबा, तू विचार कर पण, आणि विचार बी चांगला कर. विचार गाण्याला भेटून आलाय तिकडून. मग तुला कशी काय ती हो म्हणली? बघा तुमच्या दोघांचं ती जुळू द्या ना, माझ्या संग जुळलंय त्यामुळे तुमच्या दोघांच्या मनात असं का लावतो या? अरे काय कालवाचा संबंध आहे? कसं सांगू त्याला? तुला विचार कर. तुला जर ती माणसं जर हो म्हणली असतील मग काय बेसवर तुला हो म्हणली? काय बेसवर म्हणजे का मी आवडलोय त्यांना. अरे आवडली म्हणजे कसा आवडलाय तू? मग
अरे कटाप्या तू हिरो कमी आणि जर का कांदा जास्त वाटतो या. त्या दिवशी लागा ती पोरीचं मा बघा आता मला. हा. त्या दिवशी तू काय म्हणला मला ते अंड्यासारखा दिसतो या. हा मग बघ की स्वतःच्या डोक्याकडे, हे डोकं अंड्यासारखं दिसतंय की तुझं. अरे डोकं जरी अंड्यासारखं दिसलं मन लय चांगलंय माझं. अरे आता ती का मन बघायल्यात का, ती तुझं तोंड बघणार. गाण्याला का तुझं काय तर गोड मंगाल दिसते मला बरं का. अरे एवढं मोठं मन त्यांना दिसलं नाही, तुझ्या मनात बरं उतरून त्यांनी बघितलं. अरे आता मनाला काय रे किंमत नाही, आता तनाला आणि धनाला किंमत आहे बाळा. तुझं त्यांनी धन बघितलं म्हणून तुला ती हो म्हणली. मला समजून की माझ्या बाबड्या, अरे एखाद्या पोरीनं जर तुझ्याकडे बघितलं ना तर कम्प्लीट ती पोरगी 8 दिवस झोपायचं नाव घेत नाही का. गाण्याला का तसं म्हण नको, त्या पोरीचं माझं रोज बोल नाही. तू काय तसं म्हणतो येडे घेतला का. अरे तिला का पोरगीला का माझ्या सगळं चांगलं बोलते. बघा बघा अरे हो मग हीच मला सांगायचं. मला तर कसली ती पोरगी बोलत साहेबराव, मी तुला येऊन सांगायचं का नाही. मला रोज सांगायचं बाबू सोना पिल्लू असल्या भाषेत त्याच्याबरोबर पिल्लू. आणि तुला मला काय म्हणली माझ्या एकदा तर डायरेक्ट मला आय लव्ह यू म्हणली होती. मी तुला सांगितलं हो मग सांग त्याला काय तर तुम्ही गाण्याला का. बर बाबा बघ तुला आमचं नाही का मान्य, मग काय का माझं होतंय ती मागावाला का तुम्हाला. तसं नाही बाबा. योगाना आपण सांगून उपयोग नाही बाबा, तुझं नशीब तुझ्या बरोबर. आम्ही जातो आता. हा आता तुला जर वाटते ना चिखलात राहायचं तर बिंदास राहू. तुम्ही असं वाटत असेल तुम्ही दोघं बी लागणार येऊ ना गाड्या. हो माझं मन नाही स्पष्ट, माझं होतंय ना चांगलं होतंय. बघितलं असं थोडस पाची बोट तुपात गेले ना माणसाचे असं झालर चढती माणसाला. झालर नाही चढायचं काय तर वेगळं दिसतंय यात. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच कर बाबा. तुझं नशीब तुझ्या ना असं का म्हणतोय तू. चला साहेबराव. बघा म्हणजे माझं जमतंय ती ह्यांना भगवाना, त्यामुळे ही दोघ जण काहीतरी माझं गोड बांगाल करते ती. अरे मी बाजार म्हणजे तुमच्या पुढचा आहे, जमावणार म्हणजे जमावणार. शेठजी अण्णा बोला की. आपलं तर आम्हाला एक नाही गरीब कुटुंबातलं पोरग आहे आपलं. बर तर त्याचं लग्न होऊन जातंय. चांगलं होते बाबा. हा अमोल. बर तर कुणी काय मध्ये आडकाठी घालू नका. हा काय होत करायचं नाही. अरे बाजी ना चांगलं होत असल्यावर कशाला कोण आडकाठी घालू. हा आणि महत्वाचा म्हणजे विषय काय झालाय की त्यांचा माझा फोन बी झाला. बर तर त्यांचं आपलं असं ठरलं की डायरेक्ट सुपारीतच उरकून टाकायचं सगळं, म्हणजे हारच घालून टाकायचं. होय का. हा थोडक्यात होते. हे तर सगळं चांगलं झाले बाबा. कोणाचा घर जाळाय नको, खर्च कराय नको, होऊन जात आहे. काय गरज आहे शेडची, लोक खाते मागं नाव ठेवते ती. मला काय म्हणायचं पाहिजे ना. माझं तर काय होतं ऐका की, माझं तर म्हणणं होतं काय सुपारी सुद्धा नको, डायरेक्ट हार घालायचं एकामेकाला. आपलं कुटुंब कसं होतं 4 रुपये जेवढं राहते लग्न आहे तेवढं आपलं त्यांच्याच फॅमिलीला उपयोग येतं. पण करणं बी गरजेचं आहे, कसं तर थोडक्यात करणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचं नाना, माझ्या कानावाले पुरी तर होय कमी आहे काय. सीट दिला नाही, ते पत्रिका काढायला ते अमोल आले होते माझ्याकडं, ते मी त्याला घेऊन गेले होते. पोरगी कवळी दिसते पण पुरीच्या वय 21 वर्षांवर 2-3 महिने झाले. मी मग नाही काय टेन्शन नाही. आणि एखाद्या गरीबात चांगलं होतंय, बिनधास्त होऊ द्या. आणि सगळ्यात जास्त आनंद का झाला माहितीये का, हे 1 नंबर माणूस. ते गणा असते ना, ते माजूर असते, त्याचा लगीन मोडून हे पोराचे होते ना, ते सगळ्यात चांगले. अण्णा तुला बी बशा बुडाव टाकते, ह्यांना बी मागं नावं ठेवते, मला बी नावं ठेवते. त्याला राहून दिला ते बरा झाला, ते गरीबाच्या लगीन होते. बर लग्नाचं कसं नियोजन. आता लग्नाचं नियोजन काय करायचं, आपली एक 10 ते 12 लोक लईत बर घेऊन जाऊ. घेऊन जायच्यात ना. आपली पिकअप आहे, त्या पिकअप मध्ये लोक घेऊन चालतंय. पिकअप नेऊ, दुसरी सिटीची गाडी आहेच नाही तरी इर्टिगा. हो बघू कसं जुळलं असं. 10-12 माणसं घेऊन जाऊ. त्या पाहुण्याला कॉन्टॅक्ट झाला का. झालंय फोन बी झालाय. तुम्हाला आता नाही म्हणलं मी. बरोबर फोन ही झालाय. एखाद्या गरीबाचं आपलं चांगलं होतंय. चांगलं काय अडचण आली ना, ए ना काय अडचण आली मला सांग. काय शिर्जी आपण करू व्यवस्थित. मी पण असते ना बाबा. चालतंय बिंदास जाऊ का मी बी अण्णा. हो चला. ओके म्हणजे तिला लग्नाच्या तयारीलाच लाव. काय अडचण आहे ना, हाय काय आपण आता. चला.
जवळ देवापाशी बस. ए, पोरांनो मागं बसा, चला बाकीची. चला, चला, चला. मला जागा देते का बाबा? माझ्या खुशी आहे. अप्पा माग बसा, माग बसा अप्पा. बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की. जाऊ दे रे, चला चला. हाईट कर. ए ऐक ना, जाऊ तू माग न घ्या आता, मागची घ्या. सर अशीच जाऊ द्या माग. आपण मागे जाऊ दे. ए जाऊ दे, चला चला ना. नाव घ्या ना वहिनी. नाव घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अमोलरावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांचा मान राखो. अमोल तू घे. भाजीत भाजी मेथीची, पूजा माझी प्रीतीची. वहिनी मी मला ओळखलं का? गाणं मध्ये मध्ये करू नको, चल. या वहिनी चप्पल राहिली. पाया पडून घ्या, पाया. शेठजी आशीर्वाद द्या. आशीर्वाद असते बाबा. मामा पूजा चांगला संसार कर. जावाय बापू मुलीची काळजी घ्या. हो घेऊ की काळजी. नाही वाकलं तर वागून घ्या. हो हो हो. चला. आप्पा राहिले आपणच्या पाया. आप्पा इकडे. आप्पा आशीर्वाद द्या आप्पा. अष्टपुत्र हो. चला 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 वाजवा. चला वाजवा आप्पा. लय बरं जावाय बापू येतो मी आता. तुमच्या तोंडाचा पहिला जाळ करा. परत जर मला जावाय म्हणला ना तर सांगितलं नाही म्हणचाल. पोरगी दिली त्या वक्त्याला मला म्हणा जावाय. अहो काळजी करू नका. ह्या मामाला काही एकच भाची आहे का? फक्त पैशाची तयारी ठेवा. 50 भाच्या आणतो तुमच्यासाठी. चला एवढी आता एवढी सुंदर आहे का तुमची दुसरी बाची? अहो काळजीच करू नका तुम्ही. झालं गेलं. काय राव अण्णा, ह्या पोरीचा चेहरा बघितला की मला माझ्या स्वप्नातली राजकुमारी आठवती. अरे ही तुझ्या कर्माची फळ आहे ती गाणं. अहो अण्णा तसं नाही. कुठं त्यो बगळा आणि कुठं ह्यो कावळा. मला लय माझा जीव तुटतो. असू दे असू दे. हे सगळं मामानं सगळं. चल. बसा. चला टपाव टपाव कुठं बसू? लग्न झालं की जाक्यात आपल्या बाप आपल्या घरी. घरापर्यंत जात आम्ही सुरतो माझा. मी नवर देवाला जाऊ दे. जाऊ दे नवर त्यांना, त्यांचं जाऊ दे नवरा नवरीला. गाडी मी आणतो की नवरी. मी व्यवस्थित निघतो. बसा. बसला का? माझं ड्रायव्हिंग म्हणजे ना महाराष्ट्रात माझ्यासारखं ड्रायव्हिंग कोणाचं नाही. आपण म्हणलं तरी मी गाडी चालवतो. काय माहिती का पूजा वहिनी, तुमची जागा होती का नाही ती पहिली माझ्यासाठी आली होती. आता तू निघित ना. जाऊ दे आम्हाला. वाईस थांबतो की. व्हायच नको काय नको. जा आता तू. बर चालतंय. मी उद्या वहिनी सकाळी. पण माझी जागा आलती बर का. नाही का मी तुम्हाला फोन केलता बघा, आठवतंय का? गाणा जाता तू. बस की आता काय मोडतो का त्यांचं. चल चला. लय पाळ झालं माझं. पाळ नाही तुझं होणारच होतं. चल. चला चला. होय हो. मी तुम्हाला कसं काय आवडलो? आवाज काय करतात? आपलं लग्न झालंय. अरे तुरे करा ना. हा बरोबर. तुम्हाला बघितलं ना असं वाटतं की तुम्ही माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे. होय का? तुम्हाला बघितलं की असं वाटतं माझे सगळे स्वप्नच पूर्ण झाले. खोकला लागलं तुला? संपाने आणतो.
धर पाणी पी पाणी पी. बरं वाटतंय आता. तुमच्यासारखा नवरा भेटावा म्हणून मी 16 सोमवारचा व्रत केलता. खरंच. फोन आला बघ तुला. हाय हॅलो मामा, बोला ना. खूप छान आहे. हा ते पण आहेत ना, खूप छान आहेत दिसायलाही आणि मनानेही. तुम्हाला आवाज येत नाहीये का? हॅलो, एक मिनिट. हा ये ना. हॅलो हॅलो. हॅलो. हा हॅलो मामा. हॅलो मामा. हा बोला ना, काय म्हणताय? अगं पूजा ओरख ना, किती वेळ झाला मी थांबलो इकडं. हा सगळे दागिने घेतले ना. आणि हो तुला कोणी पाहिलं तर नाही ना. ये लवकर पटकन. अगं घराच्या मागच्या बाजूला उभा आहे मी. ये लवकर. हो हो ये. ठीक आहे ये लवकर. किती उशीर लावलास तू. चल बस. हळूच बस. कोणी पाहिलं तर नाही ना. चल पटकन. कसा बस. हा हा काय रे अमोल. अरे क्या आईला का मस्त टोटवी आली बर का. का आमल्या का वहिनी कुठे गेल्या? चाबी ठेवायला लाव की आम्हाला वहिनींच्या हातनं. वहिनी असं काय कागदी फुलासारखं चेहरा लटकावलाय. घडी वाज कसे आता. सगळं वाटोळ झालं गाणं. आता एवढं चांगलं लग्न झालं ना, आता काय वाटोळ तर आमचं केलं तू. हा आमच्या ह्याच्यात पाय आडवा घातला. मग वाटोळ म्हणजे सगळंच वाटोळ झालंय. तुमची वहिनी गेली पळून. पळून? का रे? घरातलं होतं तेवढं दागिने गेलं घेऊन. माझ्या आईचं बी गेलं घेऊन. माझ्या गळ्यातलं बी गेलं घेऊन. सगळं वाटोळ झालं गाणं बघ. असं कसं काय मित्रा? कस काय पण कसं घडलं? फोन येतोय मला. फोन करायला गेली रेंज नाही म्हणली. मग पुढं पुढं जाते म्हणली ती. पुढं पुढं गेल्यानंतर तशीच उसातनं गेली ना. गाणा लय बेकार झाली. गाणा माझं लय बेकार वाटोळ झालं गाणा. अरे आम्हाला तुला चांगलं वाटतं का तुझी बायको गेली ती? मला सुद्धा लय वाईट वाटलं. हा पण जाऊ दे आता. नको रोड आता राहून दे. नको रोड आता जाणार गेलो व्हायच्या ती गोष्टी होत्या. आधी आम्ही दोघांनी येऊन सांगितलं होतं का 4 वेळा आता सांगितलं. नको नाही तू तुझं खरं केलं. माझं चांगलं होतंय तर तुम्हाला दाखवा ना म्हणतोय. नाही ऐकलं झालं ना असं. आता ही म्हणायची वेळ नाहीये म्हणून दाखवायची वेळ आणली तू. नव्हतं असं व्हायला. तरी साहेबराव मी म्हणतो या एवढा राजबिटागडी त्या माणसानं डावाला आणि असल्या वेस्ट इंडिजला पोरगी दिली. मला आज कळलं वेस्ट इंडिजला का त्यांनी पोरगी दिली. बरं गाणं पैसा बरी पैसा गेला पोरगी बी निघून गेली. काय गाणा भाजनाला तुम्हाला लाज वाटते का? गाणं म्हणायला लागलाय. काय मला ह्याचा फोन आला. तुम्ही माझी नाना खाली बसा बरं. अहो काय भाजनाना राव लाज वाटते का तुम्हाला? मात्र केलं की त्या पोराचं. मात्र नाही का ना. आता ह्याचा फोन झाल्यावर मी एका ठिकाणी फोन केलता तर ती अशीच फ्रॉड टोळी या. फ्रॉड टोळी हो तर मला वाटलंच होता ती पोरगी चांगली वाटत होती बरं का मला. पण तिचा मामाला हरामी होता एक नंबरचा. गणा भाऊ आता आपल्याला तरी काय माहित की असंही म्हणून 10 ते 12 जण फसवली ती या. काय बोलताय? हो अहो पण ह्या पोराचं सोनं नेलं पैसे नेलं. हिरमी नाक कपड साफ करून गेली जातानी. मला तरी का चांगलं वाटतंय का? ही चांगलं व्हावं या उद्दिष्टाने आपण ही लग्न घडवून आणलं. आणि किती हो त्या पोरांनी खर्च केलता. अक्षरशः ट्रान्सप्लांट केलं होतं डोकं. हे ट्रान्सप्लांट करायचं म्हणला तुम्हाला सांगतो सोनं म्हणू नका क्रीम म्हणू नका. अक्षरशः दिसाड सलूनच्या दुकानात जाऊन चेहरा धुवून येत होता. किती हो त्यांनी त्या पोरीसाठी खर्च करून घेतला स्वतःसाठी. गणा
रडणाऱ्या डोळ्यांपर्यंत सहज पोचता येतं, परंतु हृदयाच्या वेदनांपर्यंत पोचायला अंतरकट करावं लागतं. परक्यातलं आपलं आणि आपल्यातलं परक ओळखायला आलं की आयुष्य मात्र कळतं. सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगामध्ये नातं मात्र पाळण्यात जुळत होतं आणि कलियुगामध्ये नातं आता पैशावर विकल्या गेलं. उमलणाऱ्या कळ्या उमलायच्या आधीच मारून टाकल्या. म्हणून अशा या परिस्थितीला सामोरे आपल्याला जावं लागतंय का ना, जावं लागतंय. बरोबर आहे. आपली आणि परकी माणसं आपल्याला कळत नाही, नको तिथं विश्वास आपण देतो, म्हणून हे दिवस आपल्याला बघायचे त्यात. अरे अण्णा आलं, या सावकार, लय पोराचं मात्र झालं. काय झालं ना? अहो अण्णा लय की बेकार झाली. अहो ह्याचं आयुष्य बरबाद झालं. ह्याची बायको सकाळच्या पारी ह्याच्या हातात तुरी देऊन पळून गेली. तुम्ही म्हणले तुम्ही ह्याच्या दारात पांढरा मागा केलाय. अहो आम्ही संसार विचाराल तो दोस्ताचा. लका मी तर भाडं मागाय तू पिकअप दारात. अहो अण्णा तुमचा जाळ केला, त्याच्या अख्ख्या संसारात जाळ झालाय आणि तुम्ही त्याला पिकअपचं भाडं मागायला. काय झालं अण्णा बरं का, ते फ्रॉड निघले. ती सगळी माणसं जवळजवळ 10-12 माणसांना फसवलंय. लग्न केल्यात, सोनं नाणं घरात काय पैसा असेल तो सगळं गबाळ गुंडळून एक 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 असा नवरदेव मार्गाला लावलाय त्यांची. काय सांगतोय? साहेबराव सांगा की. एवढं सगळं घडलं, सगळ्यात पुढे कोण होतो विचारा? कोण होतं? बाजी नाना. आधी तर गाणं उघड टाकला होता. अण्णा त्यांना तरी काय माहिती, तुम्ही सांगा. ह्या टाकलेला मी म्हणून होतो, पण हो काय मला म्हणला माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, माझ्याकडे 2चा 2.5 3 किती मोठा फटका बसला. जाऊ द्या, तो लई दिवसाचा तार असलेलाच होता लग्नाला. आधी गाणं उघड टाकला, गाणं नाही फसला, ह्याच्यावर टाकला. ही बिचार फसलं लगेच. साहेबराव ह्यो फसला असं म्हणू नको. ह्या दुनियेत आहे ना, अरे ह्या आमल्यासारखी लय पोर आहेत अशी, त्याच्यामुळे ना ह्यांची लग्न रखडलेली असतात रे. आणि माणसं काय करतात, ह्यांनाच आमिष दाखवतात, मुलगी देतो म्हणतात आणि ह्याचाच फायदा घेतात आणि पुरी देतो म्हणतात आणि पसार होत्यात. गाणा मला आता एक कळलं, ह्यांचा धंदा झाला. लक्षात घे, एखादं कोण मामा कोण काका मध्ये घालायचा, मुलगी दाखवायची, लग्न करून आणायची आणि त्या दिवशी किंवा 2 दिवसांनी पोरगी सोडायला म्हणून जरी नेली तरी पोरगी माघारी येत नाही, सगळं सोनं नाणं घेऊन गेलेले असते. अहो ही तर कारणामुळे हे सगळं वाटोळ झालेलं आहे. अण्णा ही तर 16 वस्तूर सुद्धा थांबली नाही. आणि आपली पोरं बळी का पडतात माहितीये का पडतात? एक तर आपल्या भागातली आपली लोक आपल्याला मुली देत नाहीत का, तर त्यांना सरकारी नोकरी पाहिजे, गाडी पाहिजे, माडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे. ह्याच्यामुळं आपली लोक काय करतात, तिकडे पैसे देतात आणि मुली आणते ती, आणि ह्या मुली असं चुना लावून निघून जाते त्या, आणि अशी पोरांची दुरावस्था होती आणि ह्याच्यामुळे पोरं व्यसनाधीन होते. बरं नको आता रडू, एका काम करू आपण अण्णा, आपण रिसर आहे ना, आपण रिसर कम्प्लीट देऊ, पोलीस केस करू आणि जर काय त्यातनं धागा दोरा मिळला तर आपण सांगू साहेब तर काय आपल्या ओळखीच आहे. चल नको निराश होतो. बापाच्या इस्टेटला बघून मुलांना मुली दिल्या जातात, पण कर्तृत्ववान मुलं, कष्ट करणारी मुलं लग्नाविना वाटेवर पितात आणि त्याच्यामुळे अशा गरीब मुलांवरती वाईट वेळा येतात. अरे सुधारलं पाहिजे रे हे जग. पेपर वाचतोय पेपर. खरं तर आपा बिलेशा नाही तर चल चला बरं जाऊ. कुठं गेलता ते शेटजी? तुम्ही आला नाही पोरगी बघाय आम्ही गेलतो सगळीजण. तू बी अशा हलकट माणूस असते. मी सासरवाड्याला गेले की तू जाते बरोबर. मी गेलते ना सासरवाड्याला, ते धोंडा जेवण करून आले बाबा. ते गळ्यातली चैन नका दाऊ. काय माझा सासरा बी लय खामक्या या, एसटी डिपोतलं मोठं साहेब या. आता लग्न झाल्या मला बी अशी मनगाटाका चेन भेटल. एसटी डेपो मध्ये पण मोठा असते काय कुणी? मग साहेब आहे मोठा 3. बरं जाऊ दे मूर्ती. कशा झाला बाबा मग? 1 नंबर झालं. 1 नंबर झाला. मला माहितीच होता गणा असला की सगळा व्यवस्थित होणार. काय गाण्याचा संबंध आहे? हा काय गाण्याचा संबंध आहे? अहो मी गेलो स्वतः, काय आम्ही सगळेजण गेलो. अहो माझ्या बाबा पोरगी दिली या, बघितलं आमच्याकडे. हो मी काय म्हणते, काय शाला ते कुठला रुबाब बघितला तुझ्या? कुठला रुबाब म्हणजे? हा अहो पोरगी डायरेक्ट बापाला म्हणली लग्न केलं तर ह्या पोरासंगच करीन, नाहीतर ह्याला उचलून हिरीत टाकील. हिरीत टाकीन का मसनात नेऊन टाकीन? नाही अशा म्हणले नाही ना. असं कसं म्हणेल ती? अहो तिने बघितलं आपला रुबाब. ती हे सगळा कशामुळे होते माहितीये का? ते गणाशंक्ती असते म्हणून होते बाबा. गणाचं नका सांगू. काय तुम्हाला माहिती आहे का? काय माहिती का? एक तर त्याचं कुठं काय जोडा ना, आणि माझं आता जुळलंय आहे, असा विषय झालाय सगळा. माहिती आहे का तुम्हाला? अरे बाबा तशा नसता. ते कशा असता? ते शंकराला जायच्या तर बाहेर नंदीला अशा करायच्या असते नमस्कार.
तसा तू आधी वळून करायचा ठरला असेल त्याचा, आणि तुझ्या झाला म्हणजे त्याच्या होईल. ती आला का ना आई राजा उदे उदे. बरं का शेठजी, लग्न करायला अंगात कर्तबदारी लागते. अशी देवाची पाया पडून लग्न होत्यात वय, जशी माझ्या अंगात कर्तबदारी आहे तशी. हा लागते बाबा कर्तबगारी बी. काय शेठजी निवांत बसलाय? जयरामजी की काय करते रानाबिनात गेला नाही वय? काय जाते बाबा, हे पाऊस आहे ना एकदम येत बी नाही. ते म्हणतात ना ते उंदीर काय, हा उंदीर, हा आला ते लक्षात. उंदीर नका पावला सांगू पुढचं. नाही, उंदीर पावला नाही आलं म्हणते. तुम्हाला माहिती का शेठजी, तुम्ही आमच्या गावात यायच्या आधी आमच्या गावात दरवर्षी पूर यायचा. जसं तुम्ही आला ना आमच्या गावात, साधं नदीला पाणी सुद्धा याय नाही, नळाला सुद्धा पाणी याय नाही. इतकं तर दांडग पुण्य तुमचं. काय विषय बाकी? मी म्हणते बाबा, पूर यायचा बंद झाला म्हणून तुम्ही मरायचा बंद झाले, तर आमचा पुण्यच काढले तुम्ही. गावाला आमच्या पूर बी नाही आणि पुरी बी नाही, त्यामुळे अख्खा गाव वासड पडलंय बघा. मी तिकडे गेलते, तिकडे फिरून आले, तिकडे लय पुरी होते, पण ते जाऊ दे मुर्दे. हे काय बोलते बाबा, हे वेगळाच काहीतरी बोलते. काय म्हणते ते? म्हणते आता ह्याच्या लग्न जमलं तर ते म्हणते. हा त्यांनी सांगितलं ना तुम्हाला लग्नाचं? सांगितलं. अहो इतकी त्याला विचारा कसली कसरत केली मी त्याच्या लग्नासाठी. नाही ती इतकं डोकं लढावलं शेठजी, तुम्हाला सांगतो. ऐन वेळेस अक्षय लग्न मोडायला चालतं. मी उठून उभा राहिलो, म्हणलं अहो म्हणलं लाखात एक आहे म्हणलं ही पोरग, बरोबर आहे का ना? असलं पोरग तुम्हाला शोधून कुठं सापडणार नाही. बरं त्याचा सासरा तरी का बारीक आहे वय, सासरा सुद्धा मवाल्यासारखं अख्खं घरगुंडासारखं त्याचं, बरोबर का नाही? पण मी काय घाबरतोय, शेवट मी त्याची पाडसूट सांगला म्हणतो माझ्याविषयी. कवा काय असं झालंय तेव्हा? तू गुप बसते का बाबा? मी सांगते, ह्याचा लगीन जमवायचा म्हणलं तर खरा गणाचा हात असेल. माझ्या तोंडाला फेशा आला, तुझ्या बी तोंडाला फेशा आला, आणि ते म्हणते कशाचा गणाने लग्न जमावलं काय केला? काय काय बोलतोय तुम्हाला काय कळणार? म्हणजे आमल्या मी तुझं लग्न जमवलं नाही वे? अरे होता तू, पण जमवायचा काय विषय तेव्हा? अहो शेठजी तुम्हाला माहितीये का, अहो सगळी माणसं नेली म्या आणि हट ढाब्यावर नेलं की जेवायला. अहो एक जण काय मास कोण खातंय, कोण काय काय खातंय, लगा टमकीगत फुगली एक नुसतं डेकोर देत बाहेर आली. 5,000 रुपये बिल झालं, 5,000 रुपये, आणि वरनं 1,000 रुपये टिप देऊन आलोय त्या माणसाला मी. कुणी तू दिली वय? मग कोणी दिली? अरे हॉटेलमध्ये जेवण नाही खायचं तर का माती खायची होती का आम्ही? तुम्हाला सांगतो शेठजी अक्षरशः 5,000 रुपये बिल झालं. त्या माणसाला रडलो मी. तो माणूस ह्याच्या नादाने आबरू गेली. तो माणूस मला पैसे नसेल ना बिल तर भांडी घासा म्हणला. अरे तुला थोडी जनाची नाही मनात लाज वाटाय पाहिजे. आयसान फरामोश आंबल्या टाकल्या. हा काय बी लागा बोल नको लागा. जाऊ दे बाबा, लगीन जमावला. मग कसं आहे तू म्हणजे नका कालपर्यंत गाणं चांगला होता आणि आज तुझं लग्न जमलं तर तुला हातवर केलं लगेच. मग कोण गाणं? कसं गाणं बोलतो या? दोस्त लागा तू आणि माझ्यावर स्वतःच्या लगीन ठेवून तुझ्या जमावला. जरा तरी असा धन्यवाद तरी बोलायचा. अक्षरशः तुम्हाला सांगतो शेठजी, त्या दिवशी जर मी जर नसतो ना ह्याचं लग्न कसंच जमलं नसतं. मी होतो म्हणून ह्याचं लग्न जमलं. तुझा काय संबंध आहे का ना? माझ्या कर्तबदारीमुळे माझं लग्न जमलं. तुझा काय संबंध आहे? तुझ्या कर्तबदारीमुळे लग्न जमलं का? मग तू ध्यानात ठेव, नाही जर तुझ्या नाकावर तीच पोरगी मी जर केली ना तर माझं बी नाव गाणं बदलून ठेव. तू काय कसं सांगतोय? कसं? अरे मी बी सांगतो की सासऱ्याला गुंठाभर जमीन तू कुणाला बोलतोय? म्हणजे नाबून बोलतो म्हणजे अरे आयसान फरामोच नालाय का? तुझं अख्खं खानदान असलं होतं. एकदा उपकार करून घेतं आणि परत त्या उपकारात जाणीव नसते तुम्हाला लोकांना अजिबात. अरे जाणीव बिनीव काय नाही मला, तू सांगू नको तसलं अजिबात. अरे जा रे, तुझ्यासाठी काय नाही केलं मी. अहो अक्षरशः त्यो गोपाळ केसवाला त्याचं पैसे त्या बिचाऱ्या दिलं नाहीत माहिती का? त्याच्याकडून केस ह्याला बसवून घेतली. अरे आतापर्यंत जेवढं तुझ्या आई बापान तुझ्यासाठी केलं नाही ना तेवढं मी केलंय मित्र म्हणून. अरे काय मित्र म्हणतोय? तुला काय माझं लग्न मोडा निघाला का ना? तुला कळतं का काय? लग्न मोड काय तू? मी काय बोलते मोडू दे, मोडला तर लग्न दुसरं काय शेठची मोडू मोडला? हा बरोबर आहे ना, मोडू ना. अहो अक्षरशः शेठजी ह्यो असा दिसाय वटवागुळी सारखा अक्षरशः नजरा सगळ्या खाली गेल्या लोकांच्या. मी त्यांना सांगितलं अहो दिसाय जरी वटवागुळ असेल ना म्हणलं तर पोरग घुबड्यासारखी नजर आहे ह्याचं म्हणलं. प्रपंच काय म्हणलं आणि मला लागला तुला का बोलू गाण्यावर का? बघितलं की शेठजी असली माणसं संघ नेती नेहान वरनं आपली नगर मोळा. अरे तुम्हाला नव्हतं न्यायला पाहिजे म्या. बस कळलं रे. मित्र म्हणून ना चांगलीच माझ्या पाठणी होतं चित्र काढली. ह्याच्यासाठीच मी सांगत असते, काय असेल तर माझ्या बरोबर राहत जा, असल्याबरोबर आपल्या गावात जाऊन जावा. त्याला घेऊन जा. मी नाही मोकळा कुणा संघ यायला. बस ना त्याच्या संघ गेलो ते स्वतःच्या आबरू काढून घेतले ना. आता तुमच्या संघ येतो म्हणजे राहिली तेवढी सगळी जाऊ द्या. जाते आम्ही पावसा पाण्याचे बसतो. हे चल बाबा, नाही तुझा आम्ही लगीन मोडून दे. चल
बघितलं का शेटजी, माझं लग्न जमतंय तर हे मोडा निघालाय हा. आणि मला म्हणतो काय तुझी बायको मी पटावतो. अरे माझी बायको काय रस्त्या बिस्त्या पडली होई. पण मी काय म्हणते, पटवू दे बाबा, आणू दुसरी आपण. अरे दुसऱ्या आणू माझी काय येडापिडा झाला काय शेटजी तुम्ही हा. दुसऱ्या आणि माझी तशा नाही, माझ्या बाजूने का त्याच्या बाजूने. गणाला दुसरी आणू म्हणते मी. अशा लंगडी पांगड कोणतरी जाऊ दे, इकडे कुठे झाला नाही मला. ते आपला दिलवाला टेलर असते ना, त्याच्याकडे जायचं. चल तिकडे कशासाठी जायचं आता. ते कशासाठी जायचं, हे बघ, हे माझा दोरा आहे ना, ते कापून घ्यायचा त्याच्याकडनं. अहो कापून ती गरिबी कापा की, आम्हाला माहित नाही कशासाठी चाललाय तिकडे हा. ही पांढरी केस काळी करायला लागला की तुम्हाला, आम्हाला माहित नाही आम्ही काय दूध खुळ आहे तेव्हा. चाललाय त्या बायकोकडे, बायके दिसाय सुंदर आहे ना. ये बाबा तुझ्या तोंड बंद करते का बाबा. वहिनीलाच नाव सांग तुम्ही आता. मी तुला सांगणार ए तुझा तोंड बंद कर, मी तुला चहा पाजते बाबा. चल वहिनीलाच नाव सांगणार बसते. काय मग दिलवाले. नुसतं दिलवाले नाही रे टरमाळ्या, दिलवाले टेलर. हा तर बरं का गोट्या, आपला लय लांब लांब पर्यंत नुसता दरार आहे. नुसती जाहिरात म्हणजे आपलं म्हणजे नाव घेतात आपलं. हा शहेनशाह माहिती आहे का तुला, शहेनशाह. हा ते भांगार गोळा करणार. ये टाळक्यातच घालील तुझ्या. भंगारवाले संग माझा संबंध असतात का तसे. शहेनशाह पिक्चर, अमिताभ. हा त्यो होय. मला वाटलं ते आपल्या मागच्या गलीतला. त्यो पण भांगार गोळा करतो ना. तसली नाही रे, आलतू फालतू लोक नसतात माझ्याकडे. तर त्या शहेनशाहचा ड्रेस मी शिवला. तुम्ही शिवला. हा अरे वा, लय भारी होता. पण ते दाव होता हातात त्याचं काय. गोट्या आता तो आपल्या घरातला आहे माणूस म्हणून सांगतो तुला. नेमका त्याचा ड्रेस शिवताना रंगपंचमी आली. नागपंचमी का रंगपंचमी काय, बायकोला झोका बांधाय दाव आणलं होतं. म्हणजे त्याच्या वहिनीला रे. ती दाव दिलं त्याच्या संग. तेच दिले होय. ती ऐकून मला रात्री 1:30-2च्या दरम्यान, इकडं 1:30-2च्या दरम्यान शक्तिमानचा फोन. शक्तिमान. अयो म्हणजे त्यो बी ड्रेस तुम्ही शिवला बाई. शबास रे लका, मन कावडायच गोट्या, मन कावडा. कॉफी घेणार का चहा. इकडं कॉफी का चहा. चहा चालेल काय तेव्हा. चहा नशीब. वहिनी चहा. वहिनी नाही म्हणायचं, काकी म्हणायचं, काकी. हा पण तुझं नशीबच खोट रे. त्या नाहीत घरात आज. काय बाहेर गेल्यात रे, काम असतात त्यांच्या माग. बचत गटाची मीटिंग. बाहेर गेले तोय. हा मग मी जातो. का. मग पुन्हा वहिनी आले होते ना. वहिनी आल्या. हा म्हणजे वहिनीच्या हातचा चहा प्यायला. अरे नाही वहिनी तुला सांगितलं ना. हा मग मी जातो. अरे ऐक. काय ऐकू तुमचं आता. येतो वापस येतं, वहिनी आले की येतं. अरे तुला चहा दिला असता. अरे जेम्स बॉन्डचा. हा अरे त्याला काय मेहुणी आता परत. हा आधीच महिना येऊन बसली घरात. हा हॅलो बोल की नाही ना. कुठं. बर स्टँडवर आली होय. बर थांब आलो मग. हा ए मैना, तुझी बहीण आली नाही ना. आलो तुला स्टँडवर घेऊन. हा अरे साक्षात शेठजी. काय. जय रामजी की दिलवाले. जय रामजी की. ते बघत होते कुठे गेले तुमचे घरवाली. हा घरवाली. मी कोण आहे इथं. तशा नाही, मग तुझा पण कुणीतरी वाली पाहिजे ना. दिलवाल्याच्या घरवाली. बर ही कसं लागले उजडच्या मे. उजडचे म्हणून म्हणते मला. ह्या टेलर काय आणलंय मला. ह्या टेलरने मागच्या वेळेस माझी गुंडी शिवली. एक गुंडी खाली आणि एक गुंडी वर. ह्याला कळतं का सुई द्वारा कुठे का सुई कुठे. खुशालला का हिला का ह्याला टेलर घेऊन आलं. कंट्रोल कंट्रोल. हा पैसे दिले का रे टाकल्या त्यावेळेस. मी काय म्हणते बाबा, मी काय म्हणते, तुम्ही दोघं जण लय भांडले तर भाभीजीच्या डोक्याला ताप होते ना. तरी मी म्हटलं ही तर तेल शेटची कशाला आलाय. मला माहिती आहे ही तर शेटची कशाला आलाय. कारण मला माहिती आहे ना. अरे ही का नाही तुला सांगते. शेठजी पैसे बी दिले नाहीत मागच्या वेळेस. हा ना. हा या इकडे बसा. काय
पैसे सुद्धा दिले नाहीत. अहो दिलवारे टेलरचं पैसे बुडवायचं म्हणजे म्हणून त्याला तसं म्हणलो मी असते ना. असते काय करते? मी काय करते, रोज सकाळ संध्याकाळ घरी येते, चहा नाश्ता करते आणि तुझा सगळा उधारी मी घेऊन येते. उधारी घेऊन ही काय करते बाबा? पाणी आणतो ना तुम्हाला. भाभीजीला कोंडून टाकते काय बाबा? अय शेठजी, भाभीजी नाही म्हणायचं, बहीणजी म्हणायचं, बहीणजी. हा ते तुमच्या ठीक झाला, पण मी कशा बोलायचे बाबा? भाऊ ना तुम्ही तिचं. जेम्स बॉन्डचे कपडे, जेम्स बॉन्ड त्याचे कपडे कोणी शिवले? मी नाही शिवले बाबा. दिलवाले टेलर. दिलवाले. आणि ती बिपाशा बासू. काय शेठजी तुम्ही चावटच आहे तुम्ही. तसं नाही, फुल ड्रेस पाहिजे होता, पंजाबी ड्रेस मी शिवून दिला. मी आपला नाही करारा. कसला ड्रेस आहे का नाही तुमच्या भाभीजीला पण शिव. शेठजी सुई डोक्यात घालीला का बरं? मग आमच्या भाभीजीला शिवा. आमच्या भाभीजी नाही म्हणायचं, बहीणजी. बर तुमच्या बहीणजीला शिवा. काय येड झाला का तुम्ही? पण मी काय म्हणते, काय म्हणते, हे सगळा शिवला, अजून काय काय शिवला ते शाला माझ्या एवढ्या रप्पू करायचा पॅन्ट 8 दिवस दिला, ते पोराच्या अजून नाही झाला. काय तसलं जागरण गोंधळात बोलल्याने बोलताय शेठजी तुम्ही. तसलं कुजल्याली पॅन्ट घेऊन आलाय माझ्याकडे, दिली टाकून मी तिकडे न दिला. मी काय म्हणते, काय ते अशा तापला का म्हणून भाभीजी कुठे गेले बाबा? अरे भाभीची पशी काय आहे शेठजी, मी आहे नाही तर मला बोला की तुम्ही निघा तुम्ही. मी निघते, पण मी काय म्हणते, तुझ्या सगळा उधारी मी गोळा करते आणि हे सगळा काम तू करायचा, पैसा आणून मी भाभीजीकडे देते. तुम्ही लय शाना बनते, असं घरी थेट निघे तुम्ही, असं थेट कडन वड्यानं निघे. जावा. येते भाभीजी. क्षमारी, त्या जंगल बुक मधल्या मोगलीची लंगोट काय मी शिवली, चायला गावातली सगळी लंगोटच शिवायला यायला लागल्या तू माझ्याकडं. दिलवारे टेलर आहे मी. काय तर त्याला भान ठेवा. अची तिला काय येत आहे दारावर नाही, त्या गिरक्यात हात नाही. चला मग तिथं महिने येऊन थांबली. ए महिने आले मी त्याला घेऊन. 1000 वेळा सांगितलं दार लावत जावा म्हणून. ऐकतच नाही ती. अगं अशी कुत्री फिरतात सारखी कुत्री. माईला चला गाणाला एक कॉल लावतो आता. आईला हे बेंटिक्सचा हे गाणाला कळणार तर नाही ना? गाणाला काय कळतंय, गाणा गावचा गावठी. हॅलो हा गणा प्रकाश बोलतोय. बोल की पक्या. काय ना इथं आंबल्यान ती यारलं काय लय डोक्याला गावात ताण या. मग काय मला बी यायचं तुझ्या बरं तिकडे मुंबईला. नको बाबा, ही गाव नाही, लय नासका गाव आहे बाबा इथं. काय तिकडे काहीतरी होईल नाही, इथं सगळ्या कुरबुड्यात आहेत गावात. अरे मी स्टँडवर आलो इकडे, मला न्यायला गाडी घेऊन ये. तू स्टँडवर आलाय? बरं आलो. तर मला गाडी बघावं लागेल बाबा. गाडी तर कुठं आहे माझ्याजवळ, पहिली गाडी बघतो मग येतो, थोडा वेळ होईल. काय गाडी नाही तुझ्याकडे? अरे तुझा मित्र बॉम्बेवरून आलाय आणि घे कोणाची तरी गाडी घेऊन ये मला. चल, येतोयस ना? अरे इथल्या स्टँडवर थांबलोय मी, लवकर ये. एक्सक्यूज मी. एनी हेल्प? नो. जरा तिकडे हॉल का? ओहो, ऑकवर्ड फील होतंय काय? अच्छा, कुठे जायचंय? तुम्हाला काय करायचंय? नाही, माझा मित्र येणार आहे. तसा मी बिझनेसमॅन आहे, बॉम्बेला राहतो. मग मी काय माझ्या मित्राबरोबर गाडीवर घेऊन सोडतो. नाही, माझे दाजी येणार आहेत, मग मला घेऊन जाते. आणि तुम्हाला पण कसं मला सोडायचं ना तेच चांगलं सांगते. दाजी येणार आहेत? हो. तोपर्यंत थोडासा तिकडे बसायचं, इकडे नाही सरकायचं. काय ना, तिकडे बॅग ठेवली ना मी. मग तिकडे जागा आहे ना, तिकडे पण सरू शकते ना ती बॅग. काय सारखं जवळ जवळ येत आहे हो?
जवळ जवळ ऍक्च्युली कसं आहे ना, माझं आडनावच जवळकर आहे, त्याच्यामुळं कुणी जर माझ्या असं जवळ नाही आलं तर मला त्याच्या जवळ जावं असं वाटतं. अहो तसं का तिकडं तुम्ही लांब लांब जाताय? काय बंद झाला आता, लय वेळ झाला तुमचा त्रास सहन करते. काका हो दादा, वाचवा वाचवा, हा माणूस मला मागापासून त्रास देतोय. दादा काय नाही, बहीण आहे माझी. नाही बहीण आहे माझी, लय दिवसातनं मला न्यायला आली ना, त्याच्यामुळे तिला आनंद झाला. तू ताई अगं असं का करतेस, कशाला तू बोलते, चुकलं देवा. एकटीच बसा इथं. वाचलं त्याच्या आईला गावात एंट्री करायच्या आधीच मार खायची पळाली असती. अरे गाणं कसं काय अजून येणार काय माहित, त्याला आधी फोन लावा लागेल पटकीनं. हॅलो, अरे वेळ लागेल, अरे लवकर ये बाबा. आईला हिचं दाजी इथं येऊन माझी भाजी करायच्या आत हल्लेलं बरं. ताई येऊ का? कसं आहे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का ताई, तुमच्यासारख्या मला 2 बहिणी येतो. तुम्ही दिसला आणि साक्षात मला माझी बहीण आठवली. माझी बहीण अशीच कॉलेजला जाताना ह्या स्टँडवर थांबली होती आणि जाग्यावर अटॅक येऊन तिथंच मेली माझी ताई. मला तेव्हापासून दिसल ती पोरगी अशी माझी बहीणच वाटते. काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या, मी तुम्हाला समजू नाही शकले. नाही ना समजू शकला. काय सांगू तुम्हाला, माझ्या बहिणींचं माझ्या इतकं प्रेम की रक्षाबंधनाला ह्या बोटापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत अशा दंडापर्यंत मला सगळ्या पुरी राख्या बांधतात. तू सुद्धा ताई मला राखी बांधू शकतेस? इथं जागा नसली ना तुला गळ्याला राखी बांधाय जागा देईल. बरं चाल, आणि टाक मारून त्या दुःखात तरी मी निघून जाईल. ताई तसं बोलू नका, प्लीज प्लीज तसं बोलू नका. समजलं ना माझं दुःख? हो समजलं. येऊ मग मी? हो येतो. काही राग नाही ना मनात? नाही अजिबात. हॅलो, अगं नाही ने अगं नाही नू, कशाला एवढी काळजी करतो? एवढा दिलवाले टेलर असताना तू आता नाही नू थांब आलो. अरे गा ना, गावात तुझ्यासारखा माणूसच कुठं बघितला नाही बघ मी. असं होय? काय माहित आहे का, जेव्हा तो कभी खुशी कभी गम पिक्चर बघितला का तू? कभी खुशी कभी गम माझ्या आयुष्यात सारखाच गम आहे राव. कशाला पिक्चर बघतोय मी? मला सांगायचं काय होतं, शाहरुखला जी कपडे शिवली का नाही ती शेरवानी होता का त्यातला? तुझ्यासाठीच होता ती का? होय का? माझ्या डोक्यात तूच होता. बर काम बोला, काम काय बोला. एवढी लाडीगुडी लावताय ना, म्हणजे 100% घोडाच लावायचा आहे तुम्हाला. नाही एक लय अर्जंट काम आहे मला, फक्त स्टँडवर सोड, बाकी काय नाही. तुम्हाला मी स्टँडवर सोडू? बरं सोडतो की. पेट्रोल टाकणार का गाडीत? इथं स्टँडवर जायला पेट्रोल? मग घेतली तर जायला काय तुमचं पाय मोडल्यात वय? देवानी सोन्यासारखं पाय दिला जाकीच चालत. लका गाना लगा अख्ख्या गाव तुला मानतो म्हणून मी बी तुला मानतो. नका मानू. दिलवाले टेलरचा अपमान. दिलवाले? कुठल्या अँगलने तुम्ही दिलवाले या? अरे दिलवाले कमी आणि घरचं रखवाल जास्त झालाय तुम्ही राव. टेलर सुधरा. काव तुमच्या दारात आल्यावर आम्हाला थांबून देता का? तवा ना तुम्हाला गाणं दिसला हुसकून लावता, पळवून लावता. अरे गाना ती येणारी कुत्री नुसती टकामका बघतात घराकडे, पण तुझ्याबद्दल कधी बोललो का मी? तुझ्याबद्दल बोललो का? पण मला तरी कधी तुम्ही चहा पाजला होय? अरे तुझ्यासारख्याला का गाणं पहिलवानाला लागा चहा प्यायचा सोय, दूध प्यायचं दूध, ते बी मलाई मारके. मग का पाजलं नाही दूध? आव तुम्ही राव कोरा चहा पाजाना, गुळवणी पाजाना साधं, आणि दूध पाजायचा का तुम्ही? टेलर बदला राव स्वभाव. आणि किती किती जॅक्या मारताल, किती जॅक्या मार. बरं तुम्ही कुणाची कपडे शिवली? कुणाची म्हणजे जेम्स बॉन्ड, परत शक्तिमान, शहनशाह. फोन येतात फोन मला ह्याच्यात वय. तुम्हाला माहितीये का, लोक बारक्या पोरांची बाळूती तुमच्या जवळ शिवाय टाकायची म्हणले ना तर 10 वेळा विचार करतात. गणा चुकून झालं रे, चुकून त्या मोगलीची लंगोट काही शिवून दिली, ती अख्खा गाऊन लंगोटच घेऊन यायला लागला माझ्याकडे. बरं तू सोडणार आहे का नाही सांग मला, बाकीचं लय उरकू नको. काही जरा पत्कारलाय सोडणार? चालत जा. काही जरा पत्कारलाय सोडणार आहे का? अरे पट्टे लका गणा बस बस. अरे जरा एखाद्यावर उपकार लका करायला शिक जरा. उपकारात तुम्ही नका सांगू. ह्या गाण्याने ना अख्या गाव उपकारच केल्यात. त्या आंबल्या
त्या आंबल्यावर सुद्धा उपकारच केलं, पण त्याला नाव उपकार. अक्षय सकाळी भांडला माझ्या संग. अहो तुम्ही दोघा ना एकाच माळाचं म्हणीन ववाय नाही कुणी. लका आमल्याला काय नाव ठेवतोय लका? जरी ती टकलं असलं तर मनानं लय चांगलं आहे. हा मनानं लय चांगलं आहे ते. म्हणून तर मग यांना चालत कशाला चरा चरा करताय ना? तर असं बुटाड कारण थडा 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 इतकं बुटाड हाणेल ना डोक्यात. उगा मी माझा टापू नका टेलर लय मी ह्याच्यात आहे सध्या. बेटाईस तो अजून लका ह्या दिलवाल्याचा नाद करू नको तू. दिलवाल्याचा काय नाही, तू काय कमी समजला काय मला तू? अरे अशी लाईन लागते गाडीला, गोट्याला लाईन लागते, सांग त्याला गणूला ह्याला मला. कशाला उंडग्या माणसाला घेतला? अरे अक्षरशः माणसात तोंड जर बघितलं ना, कुठे घेतला हेच येऊन बसले ती. हे बघ गोट्या का ही असा आडगो मोड बोलतं ना, त्याच्यामुळे लग्न जमत नाही. लका त्याला का 100 पटकन एक हिरोईन टाइप त्या आमल्याला पोरगी बरोबर नाही बघ. मी तोंडाची कातर जेवढी चालवता ना त्यापेक्षा ना कापडावर कातर चालवली ना तर 4 गिरायक येत्याल. हे तोंडाची कातर बंद करा राव. एका दिवशी ना तर जिप कापील आणि हातात देईल. लक्षात. आता मला लय अर्जंट काम आहे रे, नाही तर तुला बघितलं असतं तुझ्याकडे. लय अर्जंट काम आहे आम्हाला माहित नाही. जेव्हा बघाव तेव्हा त्या मशनीव माशा मारत बसलेला असता, कुत्र खाईना. आणि मला सांगा अंगड टोपड्याच्या वर तुम्ही कोणाला असेल? नाही मी जेम्स बॉन्ड शिवला, मी शक्तिमान शिवला. शक्तिमान सिरियल बघितली का? कसली असते ती? सिरियल बघितलं का? जातच लोड असतो मला माशा मारत बसत नाही तसं का? लोड असतो लोड असतो की लोड असतो. बघितला की दारात कोण आलंय का, घरात कोण डोकावतय का, बायकोला कोण बघतय का? आम्हाला कळलं नाही. बायको जायचं नाही का ना, नाहीतर त्या शिलायचं सुई न तसा डुबून वहिनीवर जायचं नाही. काकी मन मूर्खा. चल पुढ्या. बघितलं ना? चल पुढ्या. तुमच्या बायको गेलं ना तर जेवढा तुम्हाला राग येत नाही ना तेवढ्या गावातल्या माणसाला राग येतो. ह्याच ओळखून जा. परवा दिवशी सत्यनारायण नाही, गणूच्या घरी या प्रसाद. चला चला नेमकं गप्पा मारत जात असलं ह्यांच्याकडे जावा. बघून घेतो. अरे कशाला नेतोय नालायक एकदम. अरे परमेश्वरा त्या टकल्याला पोरगी मिळाली. अरे हे तर दुसऱ्यांदा एवढी स्मार्ट बायको ह्याला मिळाली. अरे हो डंगूर अक्षरशः मसना जायची वेळ झाली आणि ह्याला एवढी स्मार्ट बायको मिळाली. बोलतोय की ते नाक उचलून हे रे पट्ट्या. अरे मग तुला मदत पाहिजे तर बघा तमाशा बघा तुम्ही. आमच्या बी आयुष्याचा अख्खा तमाशा झालाय. जाकी राव आता आप्पा लय टेन्शन आले राव माझ्या माग. तुम्ही बी राव. हे बरं का गोट्या, तुझ्यामुळे गाण्या वाचला तुझ्यामुळे. उगं तुम्हाला नाव ठेवायला लागलं होतं ते. कुणाला पण दिलवाले टेलर. जा तू आता. चला. काय अहो दाजी इतका वेळ असतो का? मी किती वेळ झाली तर थांबली. काय अगं नाही ना, किती काय ग. आणि त्या महिनीला कशाला पाठवत असते का तू यायचं नाही? बघा पण ते जाऊ द्या दाजी. तुम्ही मी तर किती वेळ तासभर झाली थांबली. आधीची तर लोक वेगवेगळी, मी तर नवीन. आता दाजी आलाय, नो टेन्शन. आता तुझ्यासाठी असा शरारा शिवतो ना. काय चला चल चल. दिलवाले ही दुल्हनिया कुठे घेऊन चाललाय? डोक्यावर पडलाय काय गणू तू? अरे ही दुल्हनिया वाटते तुला? दुल्हनिया नाही म्हणजे कोण मुलगी म्हणायचं नवीन दिसते हो गावात म्हणून आपलं विचारलं. अरे माझी लाडाची मेहुणी आहे. नाही ना नाही ना माहिती आहे ना. आणि मी इथं काही काय वऱ्या उडून जाईन ना का मी? ह्या बघ हिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर दिली. माझ्यावर. खरंच तुमच्या बापाला बुद्धी म्हणायचं. ही व्यक्तिमत्व म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. अहो ह्या व्यक्तिमत्वाच्या आमच्या गावात जोड नाही ह्या माणसाला. अहो कुणाला साधा एवढीसा रुमाल जरी शिवायचा म्हणलं ना तर लोक ह्यांच्याकडे जातात माहितीये का? फार खरंच. आणि म्हणजे साधारणतः कसा मुलगा पाहिजे तुम्हाला? तसं काय का ना, मुलगा कसा पाहिजे माहित आहे का? तुझ्यासारखा. यस. सुंदर, सुशील, तरुण, तडफदार असा नसला तरी चालत, पण कर्तबदार पाहिजे. हो का नाही का? नाही ना? हो बरोबर आहे दाजींचं. अहो नाही ना जी, मी सुद्धा इतका कर्तबदार आहे ना. तुम्ही माझी कर्तब बघून गावात विचारा ना कोणाला बी. तुम्हाला माहिती की टेलर. अहो आपलं गॅरेज आहे, किती लाईन असते गॅरेजला लोकांची. इतकं मोठं गॅरेज आहे पण एक सुद्धा पार्टी मिळत नाही. का रे मगाची गाडी उचल म्हणलं तर कसं करत? अहो चुकलं. अहो तुम्ही मालक आहे, मोठ्यांचा आशीर्वाद लागतो. किती केलं तर अल्पबुद्धी मला काय लक्षात येणार आहे? असू द्या. बरं कशाने निघाला तुम्ही? कसं आहे नाही ना,
ह्या तुझ्या दिलवाले दाजीचं वजनच असं गावात आहे ना की अशी गावातले लोक असं कपडे शिवायसाठी असं लडबड 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 करतात लय माझ्याजवळ. लय लुडबुड लुडबुड. आता तुम्हाला काय सांगायचंय पण चालायचं पण तुमच्यासारख्या देवानी ह्यांना मिहुनी दिली खरंच उपकार झालं बरं का आमच्यासारख्या लोकांच्या म्हणजे लग्न नाहीये बरं का हे जास्त तांदूळ टाकायला हा? तसं नाही पण मी काय म्हणतो माहिती का काकत कळसा आणि गावभर वळसा जर नवरदेव जर आपल्याच आजूबाजूला उभा असेल तर आपण इतरत्र का नजर फिरवावी जरा तुम्ही थोडीशी नजर घुमवून बघा बरं तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होईल आणि तुम्हाला नवरदेव जाग्यावर हितच मिळेल. साक्षात्कार मला रात्री झोपेतच झालाय. तो नवरदेव मी असं नियोजनबद्ध करून असा शिलाईनं कसा शिवतात तसा शिवून ठेवलाय माझ्या मनामध्ये. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ज्याची दृष्टीच खोटी त्याला सृष्टी तशीच दिसणार हो टेलर. हे लक्षात काय नाही अडचण असू द्या. निघालाय कुठं? घरी निघालोय आम्ही. कशावर निघाला? यायला तर गाडी नव्हती जायला. रथ मागवलाय रथ आम्ही. असं तुझं कळलं का? अहो नाराज होऊ नका हो दिलवाले दिलवाले नका ना नाराज. अहो तुमचं दिल एवढं मोठं असल्यामुळे तुमच्या आई बापान तुमचं नाव दिलवाले ठेवलं. त्या हृदयाचा तरी विचार करा. अहो झाली चूक म्हणतो तोंडात हाणून घेतो राव माफ करा. नाही नाही मग अशी कसं होतं सॉरी 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 म्हणलं ना पहिले तुझ्या घसरली घसरली ना. हा मग असंच घसरत 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 घर गाठा. हो दिलवाले हो टेलर ऐका की राव माझं चला माझी गाडी मोकळीच आहे. लागू दे राव त्यांच्यासारख्याचा स्पर्श हो दे आमच्या गाडीला. जाओ मेरे रास्ते चल ग. दिलवाल्याच्या दिलवाला कमी जळका कांदा जास्त या आला मोठा शेण्याच्या पोटचा. अरे हो पाक्या बी कुठं गरदाडलाय काय कळा ना. पाक्या आहे का तिथं नाही का? त्याला दिसला तर सांगा आलता म्हणा गेला निघून. काय झालं म्हणजे इतक्या उशीर मी इथं उभं राहिली ती राहिली आधीच माझं पाय दुखतात आणि त्यात तुम्ही अजून तिथं नाही म्हणताय. एवढं प्रेमाने म्हणतात तिथे जाऊ ना आपण गाडीवर काय बिघडणार आहे? पाय दुखतात का तुझं? नाही हा ना. बर तुझ्यासाठी काय पण ऐक मी नाही त्याला काय बोलणार. हा ठीक आहे का नाही साला तूच बोल त्याला काय बोलायचं. बरं राहू द्या मीच बोलते. ओके ऐका ना आपण जायचं का गाडीवर? तुम्ही आणि मी दोघं? नाही दाजी असतील ना. दाजीला घ्यायचंय का? हो घ्यायचंय. चालते ना. हा मोकळीच आहे गाडी माझी. म्हणजे मी शक्यतो पहिलं का नाही म्हणजे ही मोटरसायकलच्या आधी माझ्याकडे वडाप होतं. मी असंच लोकांना सहकार्य करायचो गाडीवरती घेऊन जायचो आणि बसा ना बसा. उतार खाली बस आता. अहो पण मी काय म्हणतोय दिलवाले अहो ती मुलगी लहान आहे मागच्या माग जर पडली मी जीव गेला काय झालं तिला त्या नैनाला मध्ये बसू द्या ना आणि तुम्ही माग बसा ना. मी असा हात करतो तिचा बस का नाही ना बस. असं का? मग एक काम करता का तुम्ही? माझ्या जरा काय झालं माहिती का मग अशी खड्ड्यात गाडी आपटल्यामुळे मन केला थोडा गॅप पडला वाटतं. तुम्ही गाडी चालवता का? मी इथं अरे कालच ह्याचा मुरगाळा काढलाय पायाचा. होय का? टेकवाय बी आहे ना मला रे. बघू बघू कसं बघू मुरगाळा काढलाय का? बस की बस जामदार दाजीला तुझ्या. मला पण धरा माझ्या शर्टला. मी धरतो. चला चला गणू चला लवकर. आईस्क्रीम खायचं का तुला? नाही ना आईस्क्रीमच्या दुकानी घे आईस्क्रीम. होय का? हा हा चल खाऊ खाऊ. हा अरे त्याचा एवढा छान मित्र आला इथं आणि कवापासून येतो येतो म्हणतोय अजून आलाच नाही. काय कुरकुरे बी टेस्टी लागत नाहीत आजकालचे का नाही. किती वैताग आलाय का गावात यायचा म्हणजे चालत चक्क चालत. अरे माझा जीवाभावाचा मित्र का नाही. ए निर्लज्ज निर्लज्ज माणसं अरे इतका वेळ लावतात का? अरे माझं ऐकून तर घे. अरे काय ऐकून घेऊ तुझा? अरे काय सांगा तुला लय मोठा मॅटर झाला. मॅटर झाला? मॅटर म्हणजे तुला काय सांगायचं आता मॅटर समज नाहीतर की ईश्वराची देणगी समज पण माझ्यासाठी एकदम गॉड गिफ्टच समजतो. अरे किती फिकचिल ही तुझी खोड आहे ना ती जुनी मला माहिती आहे. मी जरी बॉम्बेला राहत असलो ना तर तुझ्या खोड्या मला सगळ्या तोंड पाठीत माहितीये का? मला माहित नाही का तू नाला सोपार राहत होती बॉम्बे दुसऱ्याला सांग कोण आलं तरी मला नको सांगू. बरोबर काय झालं? काय 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 तुझ्यासाठी काय गॉड गिफ्ट आली होती मला सांग नेमकी.
इकडे साईडला सांगतो तुला लय महत्वाचं गाडी राहू दे तू पाहिलं इथं बस इकडे ये इकडे ये गमतीशीर आहे इकडे मॅटर आईला गावात आलो की लगेच मॅटरच लगेच मॅटर नाही म्हणजे आपण ज्या पहिल्यापासून खोड्या करतो त्या बंदच नाहीत म्हण की अरे गाना नीट सांगशील का इकडे तिकडे काय बघतोय नुसता अरे इकडे तिकडे बघू नको तर काय करू अरे ढाईच तशी झाली या ढाई तशी झाली गावात पाट्याळा आलंय पाट्या अरे हा नवीन शब्द आला का मी अरे मुंबईला शब्द जुनाच आहे रे पण तू मुंबईला गेल्यापासून विसरून गेलाय मग जरा मला कळ अशा भाषेत सांगशील का मी बॉम्बे मध्ये राहतो ना या पाट्या ढाई असलं मला कळत नाही का ना तुला कसं सांगू अरे मुलगी आली मुलगी आपल्या गावात सुंदर मुलगी आली हो मग मी काय करू त्याचं अरे तुला कसं समजा ना अरे काय झालंय माहिती का तो आपला दिलवाले टेलर नाही का दिलवाले टेलर म्हणजे आपण दोघ जण त्याच्या घराच्याकडे गिरट्या घालत होतो हा तोच त्या दिलवाले टेलरची ना मिळून आली या मिळून आली त्याची हो अरे तिले वांडेला का टेलर मी काय टेलर जरी वांड असला ना तर त्याची मिळून लय सोजवळ आहे नाजूक साजूक तुला सांगतो अक्षरशः रत्नाची खानच अरे जसं मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं तिने मला हृदय दिलं मी तिला हृदय दिलं अक्षरशः तिच्या प्रेमात अक्षरशः मी भुई सपाट झालो बघ डुबून गेला तू तिच्या प्रेमात डुबून गेलो मला तुझं आता दुःख कळालंय का ना पण याच्यात मी काहीही तुझी मदत करू शकत नाही अरे मी मुंबईवरून आत्ताशी गावाकडे आलोय मला इथली कामं बघायची सगळं करायचंय जाऊ दे मला माहित होतं तू माझी काहीच मदत करणार नाही तरी पण म्हणलं एकदा मित्र म्हणून तुला सांगून बघावा इतका तू निर्दयी असेल म्हणून मला वाटलं नव्हतं अरे मला आता निर्दयी म्हणतो मी तुला 2 तास मागासपासून फोन करतोय स्टँडवर मला न्यायला ये म्हणून कुठे गेला होता 2 तास तवा मित्र कुठे गेला होता अरे बरोबर आहे मित्रा तू मला फोन केला मी स्टँडवर आलो आणि तेवढ्यात ती मुलगी मला तिथे भेटली त्या मुलीला अक्षरशः मी त्या मुलीला घरी सोडवाय गेलो आणि तिची माझी तिथंच मुलाखत झाली तुला काय सांगू तिची नजर माझ्यावरनं हटत नव्हती माझी नजर तिच्यावरनं हटत नव्हती पण मधीच तो विलन आमच्या दोघांच्या मध्ये होता दिलवाले टेलर काय केलं त्या दिलवाले टेलरनी काय केलं नाही रे अक्षरशः मला दारापर्यंत सुद्धा येऊन दिलं नाही मला पोरगी सोडवली की मला चल घरी जा का चालायला का आम्हाला जायचंय मला गाणं आता मला नेमकं सांग मी नेमकं काय केलं पाहिजे काय नाही मित्रा हा बघ पाक्या तू काय कर माहितीये का तुला माहितीये पुरींच्या बाबतीत आहे ना माझं कसं डेअरिंग होत नाही फक्त तू काय कर माहितीये का आमच्या दोघांची तेवढी मध्यस्थी करून जुळवून दे की गाणं आता होऊ नको तू निराश आहे हा प्रकाश म्हणून तर सांग तू माझं जीवन नको करू भाकास मी आहे ना बॉम्बेमध्ये मी अशी खूप लग्न जमवलेली आहेत आणि तुझ्यासारख्या लग्नाला आडलेल्या पोरांचं तर लग्न जमवणं हे माझं कामच आहे हा बघ प्रकाश तुला ह्यो माझ्या प्रेमाचा विडा उचलावं लागल म्हणजे लागलच उचलावं लागल हो अरे काळजीच करू नको तुझ्या प्रेमाचा हा विडा समज हा मी उचलला आणि असा खाल्ला आता तो पचला काळजीच करू नको मित्रा मी आहे ना वा तुझं लग्न त्या पोरी बरोबर जमून दिलं म्हणून समजच काय बोलते खरा मित्र पोरीतच बसणार आहे 2 तास झालं मला ताटकडे ठेवले चल ना घरी सोड मला चालतंय की आधी लगीन गणाचं मग माझं तुझं अरे नालाय का लाज वाटते का किती लग्न करतो आधी अरे लग्न जरी माझी झाली असली जास्त तर तुला माहिती आहे बाकीच्यांना माहिती आहे का गावाला माहिती आहे का पुण्यात एक बॉम्बेत एक गावाकडे एक इस्टेट आहे ना आपल्याला तेवढे इस्टेटला वारसदार लागतो ना राजे महाराजांची किती लग्न होती माहिती ना तुला म्हणजे आतापर्यंत तुला 2 बायका झाल्या अजून तिसरीची तयारी म्हणजे आमच्याकडे पर दुष्काळ पडलाय पोरींचा नाही त्याला कशा काय हे बघ ना मी एक प्रण केलाय विधवा ठेवून मरेल पण विधूर मरणार नाही म्हणजे तुला लग्न करायचंच म्हणना विषय का आरला का 5 रुपयाचं पॉपकॉर्न खातोय आणि लग्न करायची भाषा करतोय चल आपल्याला निघायचंय कुठं जायचंय अरे मला घरी सोडायचंय ना अरे घरी नंतर जाऊ आज तुला एका व्यक्तीला भेटावतो तुझा विश्वास सुद्धा बसणार नाही कोण अरे आपलं टॅलेंट आप्पा नाही तोय टॅलेंट आप्पा हो थोडस आजारी होत ते नाही आता काय अरे आप्पा शहाणं झाल्यात चल आप्पाला भेटायला जाऊ चल आपण त्यांना विले आनंद होईल बघू की आप्पा तुला ओळखतात का ते चालते की चल लवकर या आप्पा अरे गणेश बऱ्याच दिवसातून आला कसं आहे काय कामाने जुळलंच ना आप्पा बरं मला सांगा बरं हे माणूस कोण आहे टोपी काढ की मला ओळखलं का आप्पा अहो नाही ओळखलं अहो आप्पा मी नाही का अहो लहानपणी तुमच्या अंगा खांद्यावर खेळलो तुम्ही माझं किती लाड पुरवायचा आप्पा ह्या गावामधला प्रत्येक मुलगा माझ्या खांद्यावरती अंगावरती खेळलाय अहो पण आप्पा मी स्पेशल होतो
तुम्ही मला चॉकलेट द्यायचा आणि तुम्ही ए पक्या तुझा काय संबंध? तू कधी स्पेशल होता रे? आपण तर लहानपणापासून सगळ्यात स्पेशल मी होतो. ए गणा, अरे तुला माहित नाही का मीच होतो स्पेशल आप्पाचा. आप्पा मला स्पेशल नव्हता, होलसेल होता. आलं लक्षात? होलसेल मधनं काय विकाय आणायचा गावात आणि हे तर विकायचा. आप्पा ओळखला ह्याला? अहो आप्पा ही काय माहितीये का असा चुरू चुरू बोलतो आणि तेव्हापासून मी गेलो होतो बॉम्बेला. तुम्ही ओळखलं का मला? मी तुमच्या घरचा किराणा आणून द्यायचो. आत्ता माझ्या लक्षात आलं. प्रकाश तर आहे ना तू? मी म्हणलं का नाही आप्पा आता शहाणा झालेत म्हणून. तब्येत बरी झाली आपली. प्रकाश काय करतोस तू? आप्पा मी बॉम्बेला असतो. खूप मोठे बिझनेस आहेत आपले. त्याचा लय मोठा बिझनेस आहे. सांग रेल्वे स्टेशनला आहे ना हातगाडी शेंगदाणा फुटाने काय असतो तिथं. ए काय बी काय बोलतो रे ना तू? मग काय करतो सांग की, काय करतो? आप्पा माझा हातगाडे ते मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस. पण रक्तांच्या नात्यांपेक्षा तुमच्यासारखी मित्रांची नाती खूप श्रेष्ठ असतात. म्हणून तुमच्यासारख्या मित्रांची माझ्यासारख्या माणसाला म्हणजे शोध तुमच्या बैठकीला आला. अरे गणेश, म्हणजे आप्पा आपल्याला कसं समजतात माहितीये का की ऐन वेळेला गरजेला मदत करणारं समजतात आपल्याला. काय समज आप्पा गणा म्हणजे तुमच्या पाठीचा कान आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं ना, मी आहे तो. आणि आप्पा तर प्रकाश पण आलाय. गणा आणि प्रकाश तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही बघा. दोघंही प्रकाश पाडशील ना गावात ती मला चांगलं दिसतंय. या बुग मला बोलायला तुला ना इथं राहिल्यामुळे तुझा राडा झाला सगळा. तू बॉम्बेला आला असता ना तुला सगळं बरं कळालं असतं. ठीक आहे प्रकाश, आता तू पण गावात आलायस आणि गाणा पण गावात आहे. जे काय भलं असेल गावाचं ते तुम्ही दोघं मिळून करायचंय. आणि आप्पा आता तब्येत पाणी बरी ना तुमची? मस्त मस्त आहे. निवांत आराम करा आणि गाव आमच्या दोघांवर सोपवून द्या. काल परवा मी एक गाणं ऐकलं, मित्रवनुयामध्ये गारव्यासारखा. हा बरं वाटलं मला ऐकून ते गाणं. आमचा मित्र फक्त आगीसारखा गारवा बिरवा असता का ह्याने काय दिलाच नाही मला. म्हणजे मी तुला हो काय असंच आहे बघा. किती उपकार करायचा आणि परत घालवायचा सगळा. काय होतं माहितीये का, डॉक्टरने सांगितलंय आप्पाला लय ताण देऊ नका. आप्पाला जर ताण दिला ना तर पुराणा आप्पा जाग होत्यात. त्यामुळे चला बरं येऊ का आप्पा? असू द्या. ओके गणेश, संध्याकाळी परत ये जरा काम. आणि प्रकाश तूही बरोबर आहे. हा आता ही हाय म्हणलं ह्याला घेऊन असू दे रे, असू दे. चल गणाच्या प्रेमाचं मिशन. चपला आहेत म्हणल्यावर नक्कीच इथं असणार. आईला काय काळ्या काळ्या खिडक्या त्याच्या आईला आतलं बघायची सुद्धा पंचायत. दिसते का नाही? थांब ना, दिसतंय तेच बघायचा प्रयत्न करतोय. अरे दिलवाले टेलर आल्यावर नका चटणी करेल तुझी. त्याला काय कळते दिलवाले टेलरला? थांब एक बघू दे. अरे पक्क्या लका कसला देखना दिसायचा. मुंबईला जाऊन असल्या माकडाकडे तोंड घेऊन आला रे. माकड तोंड्या. एक मिनिट. हो आईला आयुष्यपत जेम्स बॉन्ड. हो दिलवाले टेलर एक नंबर पोच आहे. एक मिनिट. हा जेम्स बॉन्डला काहीच कमी नाही. हा एक मिनिट फोटो काढतो. ऋतिक रोशनची पोच. ऋतिक रोशन. आता हे सगळे फोटो करण जोहरला पाठवतो आणि अख्ख्या फिल्म इंडस्ट्री मधले कपडे शिवायची ऑर्डर तुम्हालाच देऊन टाकली. अख्ख्या करण जोहरचा पिक्चर. अख्खे कपडे माझ्याकडे शिवायला. पाठवतशी मला माणसं. मला असं टेलर अजून वाढवायला लागतील. लगेच स्वप्न बघू नका. पाठवायचेत मला अजून. तिथं सगळी इन्फॉर्मेशन द्यायला आलो इकडे मी. आणि चिंचपोकळीचा जो जेम्स बॉन्ड आहे ना त्याची सुद्धा कपडे तुम्हीच शिवायची. स्वतः मी? हा स्वतः तुम्ही. वा 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 माझं काळी जायच पक्या. तुम्हीच खरंच. बस बस इथं बसू का? तिकडं बस. इथे मैनू पाणी घेऊन ये आपल्या पकोला. हा प्रकाश. अरे तुला सांगायचं काय सांगू का, हॉलिवूडचं 3 ऑर्डर आले आपल्या. हॉलिवूडच्या 3. हॉलिवूडच्या? हा पण वेळ. अगं मला नाही आणलं पाणी. हे कोण म्हणायचं? अरे मिळून ये माझी. ही? हो ती बहीण दिसते हो तुमची.
अरे माझ्या बहिणीचं लग्न झालं, सातारला दिली तिला. वेळ आहे का रे तू? नाही, दोघं सारखे सारखे दिसताय ना म्हणून म्हटलं. मेहुणी तुमच्यावरच गेली काय? नाही असं तर मला काय म्हणत आहे, जा की आत. नाही, आताच गेलेली बरी ना. माझं इकडे उगं उरदाड आपल्यासारखं झालं होतं. अरे अशी चित्रासारखी पोरगी हडकून सापडेल का तुला? अरे काय माहिती का पकू, तिच्या लग्नासाठीच मी खेळ बघतोय. असं बघ, तुझ्या बघण्यात जर असा सुंदर देखणा मुलगा असेल तर सांग मला. कोण करणार? कोण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार? का? लईच अवजड वाटते. अरे नाकी डोळी छान जे म्हणतात ना, तो प्रकार आहे. आणि रंग? काय त्याची दृष्टी. आणि रंग? रंग जाऊ दे रे, मन स्वच्छ आहे तिचं. हा तर तुला सांगायचा मुद्दा असा, ज्या वेळेस मी जो ह्याचा आपला तो WW मधला तो हो नाही का, रॉकची फिल्म माझ्याकडे आली. रॉकची? यस. आईला. त्याचा जो कॉस्ट्युम होता तो माझ्याकडेच होता. त्याला फक्त एक शॉर्टच होती. नाही रे, तो उघडाच असतो बॉडीनी, बाकी फक्त शॉर्ट्स घालतो तो. पण ते जाऊ दे, आपला मायकल जॅक्सन त्याची टीम आलती माझ्याकडे. पण त्याच्या मागे ती 50-100 डॉक्टर बघून ना हाकलून दिला, हाकलून असं हाकलन. तुला काय त्याला दिलवाले टेलर, दिलवाले टेलर. जरा शांतीने बोला की तोंडावर सगळा थुका येतोय हो तुमचा. कसं आहे, असं हे टेलरचं काम ना अख्ख्या माझ्या पंचकृषीत माझं असं फसफसलेलं गाव आहे माझं नाव. वहिनी दिसत नाहीत कुठं? का कर्म ना तुला? नाही म्हणलं, आल्या सरशी आपलं भेटून गाठून चहा पाणी पिऊन. आता एवढी मोठी ऑर्डर दिली मी करण जोहरकडं. करण जोहरला मी सांगितलं आमच्या गावात 1 नंबर बॉलिवूडचा टेलर आहे. हॉलिवूड बॉलिवूड फासगी म्हणजे एकदम फालतू गोष्ट आहे. काय फालतू गोष्ट आहे हॉलिवूड बॉलिवूड? बॉलिवूड मध्ये तुम्ही काम करायचं. बॉलिवूड मध्ये करण जोहरला सांगितलंय, ऋतिकला सांगितलंय, टायगर श्रॉफला सुद्धा सांगितलंय. टायगर? हा, फक्त आणि फक्त आपल्या दिलवाले टेलर कडूनच कॉस्ट्युम करायचा. अशी पैशांची आणि सगळ्या कामाची रांग लागणार आहे तुमच्याकडे. बस महिना चहा घेणार का कॉफी? कॉफी चालेल मला. कॉफी टाक कॉफी. हो. हाय का गेली महिना? कॉफी टाक कॉफी. महिनाच कॉपी करणार का वहिनी पण करणार आहे? अरे का वहिनी करतोय तू? कसं आहे माहितीये का दिलजेले टेलर, लय दिवस झालं आता आपल्या वहिनीच्या हातची कॉफी पिलो. आता बॉम्बेला गेलो ना मी, तिकडे वारंवार कॉफी पिताना मला वहिनींची आठवण यायची. कसं आहे माहितीये का, तू जसं बॉम्बेला गेलाय ना, तू बॉम्बेला, तसं ताईला तुझ्या काय झालंय, असा माझा पकू भाऊ कधी येतोय असं वाटतंय. परवा दिवशी भाऊबीज आहे, ये भाऊबीजीला. झाला का चहा महिना? कॉफी नको मला. नको का? दिलवाले टेलर तुम्हीच कॉफी प्या, मी येतो. अरे पण खराब बोलती. नको, तुम्हीच प्या. तुमच्या तोंडासारखी खराब ती तुम्हाला. अरे तुझी ताई यायचा टाइम झाला, तुझी ताई यायचा टाइम झाला. ताई बी नको, कॉफी बी नको. अल्ला का कुणाच्या नादी लागतात? कुणाच्या? दिलवाले टेलरच्या. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें हैं, आंखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया यार, फुर्सत से तुझे मेरी यार. जाने मन. अरे पक्या, अरे काय झालं? तू काय एवढा चेहरा पाडून आलाय? सांग लवकर, काय झालं? काय म्हणाली ती? गणा तुला ताप तर नाही ना आला? ताप? तुला? मला ताप आलाय रे. माझं अंग गरम झालंय. माझ्या अंगामध्ये रोमात माझ्या अंगामध्ये टेम्परेचर भरलंय. पण ही टेम्परेचर फक्त आणि फक्त तिच्या प्रेमाचं आहे. ए गणा, गोळ्या पिळ्या चालू केल्यात का तुला मी बॉम्बेला गेल्यापासून? अरे पक्याला का असलं, तू काला का फालतू बोलतोय? काय विषय झाला ती मला सांग पहिलं. काय म्हटली ती पोरगी? काय बोलतोय का मी? ती पोरगी तू नीट तुझ्या डोळ्यांनी बघितली ना ती पोरगी? माझ्या डोळ्यांनी? अरे माझ्या डोळ्यांनीच नाही तर माझ्या हृदयातल्या अंतकरणाच्या डोळ्यांनी सुद्धा तिला पाहिली. ते तिचे नाजूक साजूक होठ, ते तिचे नाजूक साजूक डोळे, काय ते तिचे गुलाबी गाल, गुलाबी आंखें, जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. अरे बावरा झाली पक्या, बावरा झाली प्रेमात. आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे गणाला का मला वाटतंय नक्कीच थांब 101 वर कॉल करून आपल्याला येड्याची इस्पितळाची गाडी मागवावं लागेल. पक्या तू मग चेष्टा लावली का? बघ. अरे चेष्टा लावली का म्हणजे काय तू? बघ मला सांग, तुझ्या मनात काय काळबीर आलं नाही ना? अरे खरं पसंत आहे पोरगी? अरे खरं पसंत आहे म्हणजे
तू तिथं तेल घालून वास सारून तर नाही आला? अरे गाणं नाही का, मी तेल घालून वाच साराय नाही गेलो, पण तुला ती कुठल्याच अँगलनी शोभणार नाही का गाणं? कुठल्याच अँगलनी? अरे मला ती सगळ्याच अँगलनी शोभती. पक्या ऐसा फरामोश इतका गद्दार असशील असं मला वाटलंच होतं पहिल्यापासून, पण तरी पण माझं अंतःकरण मत होतं की तू माझा खरा खरा मित्र आहे. काय सांगू माझ्या प्रीतीच्या फुला, कसं सांगू तुला कसं कसं होतंय मला, ह्याला कळणार नाही. हे गणार आपण तुला दुसरी आणू का? तू कुठं ती कुठं? तीच म्हणतोय मी कुठं ती कुठं. अरे हा दोघा मला डिफरन्स असताना सुद्धा अक्षरशः तो डिफरन्स मला मिटवून काढायचा आहे. आमच्या दोघांचं पक्या फक्त मिलन होऊ दे रे, फक्त मिलन होऊ दे, त्यातला तू विलन होऊ नको. आईला नको बायला नको, पण इतकी येडी होतात माहित नव्हतं. जा प्रेम आंधळ असतं मित्रा. तिला मी घेऊन येतो, तू निवांत इथं राहा. मग तिला तुझ्या मनातली तुझ्या दिल की बात तिला सांग. नको आणू, एकांतात बोलो. हा समाज कंटक आहे तिथं आजूबाजूला सगळे. मित्रा तिला हिथं नको बोलू, तिला एकांतात बोलो. तिला एकांतात माझ्या प्रेमाची ग्वाही तिला कळू दे. एकांतात वा एकांतातल्या शेतात बोलवतो. बोलो तू तिला तुझ्या प्रेमाचं फूल दे. माझ्या प्रेमाचं फुल देतो तिला. तुझ्या मनातली गोष्ट सांग. मी तिला माझ्या मनातली गोष्ट सांगतो. मग ती तुझ्या मनातली गोष्ट तुला सांगेल. दोघांचं मिलन होईल, तुमचं वाटोळं होईल आणि मी निघून जातो. वाटोळं होईल? अरे मला तेच वाटतंय रे, टेन्शन आले मला का ना तुझं. तुझा खरा मित्र या. तू एक काम कर, तू तिला फक्त बोलवून आण. वाटोळं व्हायचं का चांगलं व्हायचं ती फक्त माझ्यावर सोड. मी काय म्हणतोय, बॉम्बेतले पुरी बॉम्बेतल्या पुरी आणतो. तुझ्या बॉम्बेचा पहिला जाळ कर, बॉम्ब लावून तुला उडवून दिली मी. अक्षरशः तू जातो. तू जा. एकांतात घेऊन येतो. एकांत वासात ह्या राजा आणि राणीचं मिलन होणार आहे. राणी मै तेरा महबूब कधी यायची? अरे परमेश्वरा. एक्सक्यूज मी. काय काम आहे? आईला गावठीच माल दिसतोय. एक जरा थोडं काम होतं. माझा मित्र. मग अहो जरा तुम्ही शांतीनं घ्या ना. आधीच लय भीती वाटते, मनात धडधड करते, कसं बोलू कळत नाही. हळूच बोलचाल का? हा बोला मग. हा बोला. बोलू ना? तुम्ही काय असं उपास तापास करता का? हो. उपास तापास करता? आईला त्यांनी सगळी वाट लागलेली दिसती गाण्याची. पण त्याचं तुम्हाला काय करायचंय? नाही जरा कानात गोष्ट सांगायची तुम्हाला. अहो माझा मित्र. हा. अहो असं अलीकडे काय आता अंगावर वस्कीनं. माझा मित्र आहे ना, तो तुमच्या प्रेमात पडलाय. हो हा. आता भीतर लागलं मागे, इकडे भीतरात घुसू का मी? तिथंच थांबा, मी सांगतो सगळं. बर. माझा जो मित्र आहे ना, तो अगदी तुमच्या प्रेमात अखंड बुडून गेलाय. हो माझ्या? हो. त्याला तळ्यात मळ्यात फुलात पानात कळ्यात सगळीकडे फक्त तुमचाच फोटो दिसतोय. एकदा तर मलाच मिठी मारली तुम्ही म्हणून. हा. बघायचा का फोटो त्याचा? हा दाखवा की. हे बघा, लगेच आणलाय मोबाईलवर. हाच आहे तो. दिसला? हा लय छान आहे. अहो छान आहे. हा. वाटलं होते वाटतं. मग भेटायचं घ्यायला? हा आत्ताच बोलव, मी इथंच बसते. इथं नको. का? हा समाज खूप वाईट आहे, हा समाज खूप नीच आहे असं तो म्हणाला. बर. मी नाही म्हणालो. मग भेटायचं कुठं? गावाच्या शाळेच्या मागच्या झाडी झुडपात आहे ना, तिथं व्यवस्था करतो मी तुमच्या दोघांची, आणि तुमच्या दोघांचा प्रेमाचा असा फेविकॉल जोडून टाकतो. बर. संध्याकाळी 6:30 वाजता. ठिकाण कुठं? शाळेच्या तिथं झाडी माग येतो मी. देवा परमेश्वरा. आणि सावकाश, नाजूक आहे माझा मित्र. हा. बया उशिरा का होईना, पण मला देव पावला बया.
पण मी कशी दिसते? मला पसंत केलं म्हणलं मी तर काय हलके आहे का? मी कशाला आरशात पाहू ग. जाऊ दे मुर्दे, आधी भेटायला जाते, संध्याकाळी ती बघायला पण. पक्या गणा आली का आलास? ती? आलो आली आली म्हणजे काय? त्या मोठ्या झाडाच्या आड तुझं छोटस पाखरू तुझी वाट बघत बसले. काय बोलती पक्या? हा, ती माझी वाट बघत बसली. तुझी अक्षरशः वाट बघत बसली. पाय घड्या हातरल्या तिनं तुझ्यासाठी. जा गणा जा, माझा तुला बाहेरून पाठिंबा आहे. बाहेरूनच दे पाठिंबा. तुम्ही बोलावल्याशिवाय आत येऊ नकोस. अजिबात नाही. बर, मी कसा दिसतोय मला सांग ना. हँडसम, अगदी स्मार्ट, टायगर श्रॉफ सारखाच दिसतोय. अरे मी स्वतः टायगर आहे रे. वेळ वाया घालू नको. जा गणा जा, तुला माझा बाहेरून पाठिंबा आणि तुला शुभेच्छा. जा प्रिय प्रिय. ए मैना, काहीतरी सांगून माझे नको करू दाईना. ए बाया, कोण आहे तू? ए पक्या, ए पक्या, अरे काय केलंय का? आता अरे ह्याला वरडाय काय झालं? ए ए बाई, जा तू, तुझा माझा काय संबंध? ए माझा कोण आहेस तू? कुठला आली? तुमचीच माय नाही की मी तुमच्यासाठी फुल पण आणलंय की. ए मला नको फुल. अरे का वरडतोय? काय झालं? ए नालाय का पक्या, उजवं दाखवून डाव हाणलं काय? ही कोण पोरगी घेऊन आला तू? अरे हीच की तुझी मैना. लय म्हणत होता की मी हिच्याशिवाय जगू शकत नाही. माझ्या प्रीतीचं पाखरू, फुलपाखरू. अरे ही वय, ही फुलपाखरू वय. अरे हे तो हत्ती या. नाही नाही मैना, ह्यो खीच तुझा धनी. तुमच्यासाठी फुल पण आणलंय, सुकून चाललं आयो मी तुझा धनी. ए बाया, कोण आहे तू? अरे उपवास केलं किती? ए बायगा, लोकांनी पत्र लावो. ए पक्या, अरे म्हणलं मी 20 पिऊन मरेल. अरे सोड मला. थांबा.